नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत। आज आपण GS3 स्ट्रॅटेजी हे लेक्चर घेणार आहोत। मी माहिती देतो। मी निखिल खेमनर। माझी 2019 या वर्षी उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली। यापूर्वीही मी 2018 साली सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा या पदावरही माझी निवड झाली होती आणि त्याच वर्षी 2018 या साली माझी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणूनही निवड झाली होती। तर आज आपण GS3 स्ट्रॅटेजी लेक्चर या विषयावर बोलणार आहोत। त्यामध्ये मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी काय होती GS3 याबद्दलच तुम्हाला सांगेल पर्टिक्युलरली। तर आम्ही सर्व अधिकारी मित्रांनी येऊन टू द पॉइंट नावाचा हा प्रोग्राम चालू केला आहे। ह्या प्रोग्रामच्या मार्फत आम्ही MPSC मेनचा सर्व सिलेबस तुमचा कव्हर करून घेऊ। तुमचा MPSCकडे बघण्या MPSC मेन्सकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो अप्रोच नक्कीच डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न करू। टू द पॉइंट ह्या प्रोग्राम नाव देण्याचं कारण असं होतं की जे काही अभ्यासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, मार्किस्ट अप्रोच आपण ज्याला म्हणतो, त्याच दृष्टिकोनातून आम्ही लेक्चर्स अवेलेबल करून देणार आहोत। त्यापुढे जाऊन आमचा असा विचार आहे की जास्तीत जास्त आम्ही प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून रिव्हर्स इंजिनिअरिंगला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा विचार आहे। कारण आम्ही जे अनुभवलं त्या दृष्टिकोनातून आम्ही लेक्चर करण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तर तुम्हाला या कोर्सची जर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ह्या 2 नंबरशी संपर्क साधू शकता किंवा विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्या कोर्सची डिटेल माहिती घेऊ शकता। विद्यार्थ्यांच्या विशेष मागणीस्तव आम्ही असं ठरवलं की GS1, GS2, GS3, GS4 यांच्याही सेपरेट बॅचेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या। त्या अनुषंगाने मी आणि सूरज कुमावत जे आहेत हे GS3 कोर्स घेणार आहेत। त्यामध्ये मी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट घेईल आणि सूरजजी कुमावत हे ह्युमन राईट्स हा विषय घेतील। माझाही सेपरेट कोर्स आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा। त्याचीही तुम्ही माहिती विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर घेऊ शकता किंवा ह्या 2 नंबरशी संपर्क साधून घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा, विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करताना फक्त लक्षात ठेवा की ते एज्युकेशन ट्री मीडियाचं असलं पाहिजे। त्यावर तुम्ही माहिती घ्या आणि जे तुम्हाला 2 नंबर शेअर केले आहे त्या 2 नंबरशी संपर्क साधून इंडिरेक्ट तुम्हाला माहिती मिळू शकते। तर आपण आजच्या मेन मुद्द्यावर येऊया, GS3ची स्ट्रॅटेजी। तर मला सांगा मित्रांनो, स्ट्रॅटेजी म्हणजे काय असते? स्ट्रॅटेजी म्हणजे काय असते? बरेच जण म्हणतात का स्ट्रॅटेजी पाहिजे, प्लॅन पाहिजे MPSC पास करण्यासाठी। GS3ला जर 100 पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असेल तर स्ट्रॅटेजी पाहिजे, आपली व्यूहरचना पाहिजे, असं बरेच जणांच्या मार्फत आपण ऐकलो असतो। परंतु स्ट्रॅटेजी या शब्दाचा अर्थ काय तो आजपर्यंत आपण कधीच जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही। तर स्ट्रॅटेजी म्हणजे काय थोडक्यात सांगतो। स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या योजनांचे अंमलबजावणी करायची आहे। मग आता आपलं उद्दिष्ट काय आहे, आपल्याला MPSC क्रॅक करायची सिंपलमध्ये। मग MPSC क्रॅक करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची रणनीती, कोणत्या प्रकारच्या उपाययोजना राबवल्या पाहिजे आपण, हा दृष्टिकोन या स्ट्रॅटेजी असला पाहिजे। आता GS3ची जर स्ट्रॅटेजी म्हणायचं झालं तर GS3 मध्ये आपल्याला जास्त मार्क मिळवायचे हा आपला उद्देश आहे। तर GS3 मध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्या गोष्टी आपण विशिष्ट कालावधीमध्येच केल्या पाहिजे। त्यासाठी आपण काय करायचं यालाच आपण थोडक्यात GS3 स्ट्रॅटेजी म्हणून लक्षात असून द्या। आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, आपण जर 4 GS आणि मराठी इंग्लिशच्या पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर मी तुम्हाला सांगेल की GS2 आणि GS3 असे 2 सब्जेक्ट आहे का जिथे आपण 100+ मार्क मिळवू शकतो। मी तर सांगेल का GS3ला किमान 100 मार्कही मिळवता येतात, किमान 100 मार्क मिळवलेच पाहिजे आणि ते मिळवणंही सोपं आहे, त्यात काही अवघडही नाही, ते मिळवणंही सोपं आहे। आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, GS3ला आपल्याला 105 मार्क मिळवायचे आहे किमान, GS2ला आपल्याला किमान 105 मार्क मिळवायचे आहेत, मराठी इंग्लिशला किमान 75 मार्क मिळवायचे आहे। या तिन्ही मार्कांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला सापडेल 280 मार्क। आणि मग GS1 आणि GS4 GS1 आणि GS4ला तुम्ही ॲव्हरेज ऑन अँड ॲव्हरेज 90 मार्क धरा, 180 ॲड झाले 460 मार्क। मला किती मार्क होते, 2019ला पास झालो त्यावेळेस 460। म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल का GS3 हा विषय किती महत्त्वाचा आहे, जिथं आपण किमान 105 मिळवू शकतो। आणि मी तुम्हाला अश्योर करतो का हा सब्जेक्ट असा आहे का त्याच्यामध्ये आपण कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो। पण त्यासाठी एक विशिष्ट प्लॅन असणं आवश्यक आहे। तर तो प्लॅन काय आहे लक्षात ठेवा। तर सर्वात सुरुवातीला
आपल्याला GS3 मध्ये काय वाचायचं आहे काय नाही ते आपल्याला समजलं पाहिजे. आयोगाची डिमांड काय आहे पर्टिक्युलरली ह्या विषयामधून ते गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, आयोगाने दिलेला अभ्यासक्रम जो आहे तो बघणार. बरोबर. मी तर सांगेल कधी समाजव्यवस्था चालवण्यासाठी आपल्याकडे भगवद्गीता आहे, इतर धर्मांचे ग्रंथ आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला MPSCचा अभ्यास करताना हा धर्मग्रंथ आहे असं मी तर सांगेल. सिलेबस रिडिंग पहिला पॉईंट, सर्वात सुरुवातीला GS3ची अभ्यास सुरुवात करताना तुम्ही लक्षात ठेवा, सिलेबस वाचा नीट. सिलेबस वाचताना काय करायचं, सिलेबसचे जे पॉईंट आहे ते पॉईंट सर्व वाचायचे. मग त्यामध्ये मी तर आता तुम्हाला सिलेबसचं पोस्टमार्टम नेक्स्ट स्लाईडमध्ये करून दिलेलंच आहे. पण तरी पण तुम्ही काय केलं पाहिजे सिलेबस वाचताना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सुरुवात करताना GS3च्या अभ्यासाची सुरुवात करताना सिलेबस वाचा. सिलेबस वाचताना पर्टिक्युलरली फक्त कोणते चॅप्टर आहेत आयोगाने दिलेले, त्या चॅप्टरमध्ये आयोगाने कोणते घटक नमूद केले आहेत ते बघा. परत थर्ड थिंग, एखादा जर मुद्दा आयोगाने हायलाईट केला जर असेल तर तो मुद्दा महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवून त्या मुद्द्याची माहिती चांगल्या प्रकारे घेण्याची आवश्यकता आहे. एक्झाम्पल घ्या, तुम्ही समजा सिलेबस वाचत आहात, त्यामध्ये तुम्हाला शिक्षण हा टॉपिक सापडेल. पहिला हा टॉपिक सापडेल मानव संसाधन विकास. मानव संसाधन विकासामध्ये NCERT नमूद केला आहे, UGC नमूद केला आहे. तर लक्षात ठेवा NCERT UGC नमूद करण्याचा अर्थ काय असणार आहे, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारणार आहे. मग तो आपल्याला काय करायचा आहे, इन डिटेल करायचा आहे. बरोबर. ह्या ज्या गोष्टी असतात सिलेबस वाचताना पर्टिक्युलर हायलाईट मारायच्या. का नाही NCERT UGC मेन्शन केलेली आहे, नाही युवकांचं धोरण हा वर्ड मेन्शन केला आहे, नाही मानवी संसाधनामध्ये अंतर्भूत असणाऱ्या ज्या संस्था आहेत ते मेन्शन केला आहे. तर आपल्याला पर्टिक्युलरली त्या वाचताना पुस्तक वाचताना त्या गोष्टीला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे हायलाईट करा सिलेबस वाचताना. सिलेबस वाचण्याचे अनेकही फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचताना काय वाचावं काय टाळावं हे कळतं. आणि मी सांगतो पर्टिक्युलरली GS3ला भरपूर पुस्तक अवेलेबल आहे. देसले सरांचं आहे, कोळंबे सरांचं आहे, IP सिंग सरांचं आहे, अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल असतील. पण आपली चुकतं कुठं माहिती का, आपण सिलेबस न वाचल्यामुळं ते पुस्तक वाचायला घेतो आणि फापड पसारा जास्त वाचत बसतो आणि त्यामुळं आपला जास्त वेळ जातो लक्षात. म्हणून स्टार्टिंग करताना सिलेबस वाचण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला कळेल कोणता पॉईंट हिट मारायचा आहे, कोणता पॉईंट स्किप मारायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्ही वाचन करताना बरोबर त्याच गोष्टी प्रॉपरली वाचता. देसले डेव्हलपमेंट पार्ट 2 जर वाचलं तर त्यामध्ये पॉप्युलेशन वाचताना तुम्हाला अनेक अशा गोष्टी आढळतील का ज्या गोष्टी वाचायच्या नसतात, पण सिलेबस न वाचल्यामुळे आपण त्या वाचतो आणि आपला वेळ घालवतो. आणि जे वाचलेलं आहे तेही एवढं कॉम्प्लेक्स करून ठेवतो की बस रे बस. आता सेकंड बेनिफिट असतो सिलेबस वाचण्याचा, तो म्हणजे कोणत्या गोष्टी पाठ करायच्या असतात आणि कोणत्या गोष्टी वगळून द्यायच्या असतात त्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली करतात. एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला NCERT सिलेबसचे पॉईंटमेंट दिले आहेत, तर NCERTच्या फक्त गोष्टी पाठ करा. आपण काय करतो, एखाद्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन हे दिलेलं आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर एज्युकेशनचाही फॅक्ट वाचतो. काय अर्थ आहे का, नाही अर्थ, कारण ते सिलेबसमध्ये मेन्शनच केलं नाही ना, तर मग का पाठ करायच्या त्या गोष्टी. थोडक्यात आपला अभ्यास टू द पॉईंट होण्याचा ॲप्रोच आपल्याला सिलेबसमधून मिळतो. थर्ड गोष्ट आपल्याला घ्यायची आहे सिलेबस वाचताना, जर तुम्ही GS3चं जर स्वरूप बघितलं तर GS3च्या स्वरूपावर बरेचसे जे प्रश्न असतात ते करंट अफेअरच्या माध्यमातून येत असतात. आणि मी लिटरली म्हणेल का जवळपास 20 ते 30% प्रश्न जे असतात ते करंट अफेअरच्या माध्यमातूनच आलेले असतात. त्यामुळं आपल्याला रेग्युलरली ज्यावेळेस तुम्ही मासिक वाचत असतात ना, त्या मासिक वाचताना तुम्हाला HRDची संदर्भात असणारे जे करंट अफेअर आहे ना ते विशेष फोकस देऊन वाचण्याची आवश्यकता असते. समजा आता लेटेस्टला मिनिस्टर ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंटने समजा श्रेयस योजना आणली आहे, ती श्रेयस योजना व्यावसायिक शिक्षणाबद्दलची होती, तर मग लगेच तुम्ही ती पॉईंट हायलाईट केला पाहिजे. नाही भाऊ, आपल्या सिलेबसमध्ये व्यावसायिक शिक्षण हा टॉपिक दिला आहे, तर मग श्रेयस योजना आपण चांगली पर्टिक्युलर वाचण्याची आवश्यकता आहे, हे तुम्हाला पर्टिक्युलर करतं. म्हणजे तुम्ही करंट अफेअरला सिलेबसची सिलेबस जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही करंट अफेअरला सिलेबस लिंक करतात आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या वाचतात. स्वयंवर आयोगाने प्रश्न विचारला आहे, कौशल्य शुद्ध अभियानावर आयोगाने प्रश्न विचारला आहे, त्याचं कारण काय होतं, फक्त आणि फक्त त्या गोष्टी करंट अफेअरमध्ये आल्या होत्या आणि त्या गोष्टी ह्या आयोगाच्या सिलेबसमध्ये होतात. सिलेबस आपल्याला डिस्कस करायचा आहे इन जनरल, त्यामध्ये मी ह्या गोष्टी पर्टिक्युलर करणारच आहे. पण सिलेबस वाचा, मी हे तुम्हाला सांगेन पर्टिक्युलरली. आणि एक बेस्ट फक्त बेनिफिट सांगतो सिलेबस वाचण्याचा, तो म्हणजे सिलेबस जर तुम्ही वाचला ना तर तुम्हाला असं जाणवलं का तुम्ही पूर्वचा जेवढा सिलेबस केला आहे ना त्या पूर्वच्या सिलेबसमधून भरपूर गोष्टी कव्हर झालेल्या आहेत तुमच्या.
तो कॉन्फिडन्सही तुम्हाला इनबिल्ट येत असतो. आणि त्या कॉन्फिडन्सचा परिणाम का होतो, नाही राव 30% सिलेबस आपला पूर्वच्या वेळेसच कंप्लीट झाला आहे, मग 70% सिलेबस राहिला, फक्त 40% सिलेबस आपला पूर्वच्या वेळेसच कंप्लीट झाला आहे, 60% सिलेबस राहिला आहे. मग तो कॉन्फिडन्स आपला एवढा हाय असतो की आपण जास्त एनर्जीने ह्या GS3कडे बघतो. टू द पॉईंट राहायचं. सिलेबस वाचल्यानंतर सिलेबसमध्ये जे दिलेले मुद्दे आहेत तेच मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा, फापट पसारा सोडून द्यायचा. हा अप्रोच डेव्हलप करा सिलेबस वाचल्यानंतर, बाकी काही नाही. जर जर समजा नॅशनल ह्युमन राईट कमिशन सिलेबसमध्ये मेन्शन केली, पर्टिक्युलर बघून घ्यायचे सगळ्या फॅक्ट आणि फॅक्ट त्याच्या पाठ असल्या पाहिजे, बस एवढं सोपं आहे ते. आता सिलेबस वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस वाचला, सिलेबसवरून आपला एक जनरल अप्रोच कळला, काय अपेक्षित आहे आपल्याला कळलं. आता आपल्याला सेकंड थिंग करायची ती म्हणजे आपल्याला बुक सिलेक्शन करायचं आहे. प्रत्येक GSचा अभ्यास करताना, प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना सुरुवातीला आपल्याकडे असा प्लॅन असला पाहिजे आपल्याला कोणत्या पुस्तकातून त्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आता मी कोणत्या पुस्तकाचं प्रमोशन करणार नाही, मी फक्त जे पुस्तक वाचले तेच तुम्हाला सांगेल, पण त्यापूर्वी तुम्हाला सांगेल का तुमचा बुक सिलेक्शनबद्दलचा अप्रोच कसा असला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, 100 बुकं वाचतात आणि 2 वेळा. मी तुम्हाला सांगाल हा अप्रोच पूर्णतः चुकीचा आहे. मी सुरुवातीला तेच केलं, जे काय असेल ना याच्यासाठीचं 5-6 पुस्तक वाचा, 7-8 पुस्तक वाचा, काही अर्थ नाही. मी तुम्हाला बुक लिस्ट सिलेक्शनबद्दल सिंपल फंडा सांगेल, मिनिमम बुक मॅक्झिमम रिव्हिजन ही स्ट्रॅटेजी तुम्ही बुक लिस्ट सिलेक्शन करताना वापरा. म्हणजे कमीत कमी पुस्तक वाचा, पण ते जास्तीत जास्त वेळा वाचण्याचा प्रयत्न करा. मग करायचं काय, फक्त बुक सिलेक्ट करताना फक्त एक लक्षात ठेवायचं का त्या बुक्समधून सर्व जे काही पॉईंट आहेत, जे सिलेबसचे पॉईंट आहेत ते सर्व कव्हर झाले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बुकची लँग्वेज वाचताना तुम्हाला कम्फर्टेबल फील केलं पाहिजे, तसेच बुक चॉईस करा. फापट पसारा देणारे बुक्स किंवा भरपूर पानामध्ये अवेलेबल असणारे बुक्स नक्की करू नका. कमीत कमी पुस्तक वाचा, जास्तीत जास्त वेळा वाचा. ही स्ट्रॅटेजी खूप बेस्ट ॲप्लाय होते. आपण भरपूर पुस्तक वाचत असतो. मी तर सांगाल का काही मुलं म्हणतात कोळंबे वाचतात, हे वाचतात, IP सिंग सरांचं वाचतात, देसले सरांचं वाचतात, पुढे जाऊन एखादा हाके सरांचं असेल तर ते हाके सरांचंही वाचतात, पुढे जाऊन नेट सर्च पण करतात, विकिपीडिया पेजेस पण बघतात, सगळं काय बघतात. सगळं बाजूला ठेवा, फक्त कमीत कमी बुक चॉईस करा. आता मी कोणते बुक वापरले होते त्याची यादी सांगाल. माझी बुकची यादी खूप सिंपल होती, ती मी सांगतो तुम्हाला. मी पहिलं बुक वाचलं होतं IP सिंग सरांचं बुक. ते बुक वाचण्याचं कारण होतं, त्या बुकमध्ये पहिला जो सेक्शन आहे त्या पहिल्या सेक्शनमध्ये कंटेंट सर्व अवेलेबल करून दिलेला आहे सिलेबसच्या यादीनुसार, सिलेबसच्या पॉईंटनुसार. आणि जो दुसरा सेक्शन आहे म्हणजे निम्यापासून जे पुढचं बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले आहेत. आणि ते दिलेले असल्यामुळं बुक फक्त 400 ते 450 पानात झाला असेल, म्हणून 400 ते 450 पानं झालं, कमीत कमी वेळेत ते मला कव्हरही करता येईल म्हणून मी ते बुक चॉईस केलं होतं. बाकी दुसरं कोणतंही बुक वाचलं नाही. सेकंड बुक वाचलं देसले डेव्हलपमेंट पार्ट 2चं. देसले डेव्हलपमेंट बुक पहिलं बुक वाचलं IP सिंग सरांचं, दुसरं वाचलं देसले भाग 2. ते वाचण्याचं कारण असं होतं का त्या बुक्समध्ये ना त्यांनी रिप्रेझेंटेशन खूप भारी केलेलं आहे. पिक्टोरियल इमेजेस खूप भारी टाकलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बुक अरेंज पण लय भारी केलेलं आहे, क्रोनॉलॉजिकली अरेंज केलेले आहे सर्व काही गोष्टी. म्हणजे समजा एखादी योजना आली मनरेगा, तर मनरेगाची योजनेची उत्क्रांती कशी झाली त्यापासून 1980 पासून आतापर्यंत सगळ्या योजना त्यांनी एका अशा क्रोनॉलॉजिकल सिस्टीममध्ये दिलेलं आहे. खूप भारी डेव्हलप करून दिलेलं आहे, खूप भारी त्यांनी रिप्रेझेंट केलेल्या त्या गोष्टी. आणि असे काही बाजूला साईडला चार्ट दिलेले, टेबल दिलेले, हे जर बघितलं ना आपल्याला ज्या काही गोष्टी स्मरणशक्तीमध्ये ठेवायच्या असतात ते पण आपल्याला खूप प्रॉपरली वाटतात. त्याच्यामुळे मी ते बुक केलं होतं. पण दिसले डेव्हलपमेंट पार्ट 2 करताना एक लक्षात ठेवा बरं का, प्रॉपरली मी तुम्हाला सांगतो. दिसले डेव्हलपमेंट पार्ट 2 करताना ना फापड पसरवाल्या गोष्टी हे करा, स्किप करा. फापड पसरवाल्या गोष्टी काय स्किप करायच्या आहे, सिलेबस वाचला पाहिजे तुम्ही. सिलेबस वाचला तर तुम्हाला त्या फापड पसरवाल्या गोष्टी स्किप होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे एक्झाम्पल जर दिलं तुम्ही तुम्हाला पॉप्युलेशन टॉपिकमध्ये काय विचारलं तर काय नाही, ह्या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त त्या गोष्टीमध्ये क्लिअर होणार आहे. बरोबर. मी सिलेबसचं पोस्ट मार्किंग करणारच आहे, त्यावेळेस मी तुम्हाला सिलेबसमध्ये काय करायचं काय नाही ते तुम्हाला प्रॉपरली सांगेल. फक्त आपण हे गोष्टी इन्क्लूड करून घेऊ. ॲप्रोच आपला बुक लिस्ट वाचली. बुक लिस्ट वाचल्यानंतर आपण सिलेबस वाचला. सिलेबस वाचल्यानंतर आपण काय केलं, बुक लिस्ट चॉईस केली. बुक लिस्ट चॉईस करताना आपण काय केलं होतं, पहिली गोष्ट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला ते 2 बुक्स IP सिंग सरांचं बुक वाचलं, देसले डेव्हलपमेंट पार्ट 2 वाचलं. बरोबर. आता विद्यार्थ्यांचा GS3 विषयाबद्दल विचारताना एक नेहमी प्रश्न असतो का करंट अफेअर वाचावं का, इंटरनेटचा वापर करावा का.
हे दोन मुद्दे कायम चर्चेले जात असतात. तर आता यूज ऑफ इंटरनेटबद्दल सांगतो मी तुम्हाला. GS3 मध्ये इंटरनेटचा वापर करावा का? मी तर करेल वापर करावा, पण वापर करताना तो योग्य साचेबद्ध पद्धतीने केला पाहिजे, टिक टू द पॉईंट असला पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. नाहीतर तुम्ही समजा, आणि तो कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगेल, आणि कोणत्या वेळी करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. पण लक्षात ठेवा, टिक टू द पॉईंट राहा. म्हणजे इंटरनेटचा वापर करा, पण टिक टू द पॉईंट करा. फापट पसारा करू नका. पण तो टिक टू द पॉईंट करण्यासाठी आपण सिलेबस वाचलेला पाहिजे. आता कधी करायचा आहे यूज ऑफ इंटरनेट? इंटरनेटचा वापर पहिली रिडिंग करताना किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन करण्यापूर्वी कधीही करू नये, बिलकुल करू नये. सुरुवातीचा अप्रोच, पहिला अप्रोच आपला असाच असला पाहिजे का आपली एक रिडिंग तरी कमीत कमी कंप्लीट झाली पाहिजे, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस तरी आपलं प्रॉपर झालं पाहिजे. IPSC सिंग सरांच्या पुस्तकातून ते होऊनच जाईल, काहीच त्यामध्ये वाद नाही. पण ती पहिली रिडिंग झाली पाहिजे. ती पहिली रिडिंग कंप्लीट झाल्याशिवाय बाकीच्या गोष्टी काहीच करायचं नाही. करंट अफेअर्स सुद्धा लिंक नका करू, इंटरनेटचा वापर सुद्धा करू नका. फक्त आणि फक्त पहिली रिडिंग आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन झाले ना, त्यानंतरच इंटरनेटचा वापर करा. जर तुम्ही पहिली रिडिंग करता इंटरनेटचा वापर केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही तिथं चुकशाल. का? तर तुम्हाला माहिती आहे मिस्ट ऑफ HLDला आपल्याला HLDचं पेज आपल्याला सर्च करायचं आहे, पण पेज सर्च करायचं एवढंच तुम्हाला माहिती आहे, पण त्यामध्ये काय सर्च करायचं ते माहीत नाही तुम्हाला. लक्षात ठेवा. म्हणून पहिल्यांदा पहिली रिडिंग करण्याच्या वेळेस किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन करण्यापूर्वी इंटरनेटचा वापर कधीच करू नये. मी तर जनरली सांगेल, जर तुम्ही इंटरनेटचा वापर केला तर तुम्ही फापड पसारा जास्त करशाल, आणि तुम्ही एवढं कन्फ्यूज होऊन जाशाल ना, तुम्ही GS3 वाचण्याचं सोडून द्याल. मी पर्टिक्युलरली सांगतो, कारण मी पर्टिक्युलरली पहिल्या वेळेस असा अनुभव होतो. मी डायरेक्टली पहिल्या रिडिंग करतानाच NCERTचं विकिपीडिया बघितलं, अबाउट अस बघितलं, आणि एवढं कन्फ्यूज होऊन गेलो बस. नंतर मी पहिल्या रिडिंगच्या वेळेस बाकीची वेबसाईट वगैरे सर्च करून सोडून दिलं. करायचा इंटरनेटचा वापर, करायचा नाही असं काही नाही, करायचा, पण तो पहिली रिडिंग आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाल्यानंतर करायचा, आणि तो मोजकाच करायचा. आता काय करायचं इंटरनेटचा वापर करताना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सिलेबस दिला आहे, त्या सिलेबसमध्ये काही महत्त्वाच्या संस्था दिल्या आहेत. NCERT असेल, UGC असेल, AICTE असेल, अशा काही संस्था दिल्या आहेत. तर मग काय करा, पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्ही इंटरनेटचा वापर करणार असाल ना, त्यावेळेस जर तुमच्याकडे वेळ जर असेल, पर्टिक्युलर हे पण लक्षात ठेवा बरं का, जर तुमची फर्स्ट रिडिंग आणि PYQ झाल्यानंतर जर तुम्हाला पर्टिक्युलर याच्या वाचायला जर वेळ असेल ना, तरच मग इंटरनेटचा वापर करा. तेव्हा तरीही करू नका. म्हणजे विदाऊट जर वेळ नसेल तर करूही नका, काही नाही प्रॉब्लेम. आपला मार्किस्ट अप्रोच अप्लाय करायचं आहे. तर मग सांगतो, ज्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था दिल्या आहेत, NCERT, UGC, AICTE वगैरे, यांचे विकिपीडिया पेजेस आपल्याला बघून घ्यायचे असतात. विकिपीडिया जनरली बरोबर बघून घ्यायचं. त्याच्यामध्ये बघताना काय बघायचं, काय असे लेटेस्ट त्यांनी इनिशिएटिव्ह जर घेतले असेल, प्रोग्राम आणि वगैरे सेक्शन जर दिला असेल त्या विकिपीडिया पेजेसमध्ये, तर ते बघून घ्या. प्रोग्राम लेटेस्ट कोणते आहे. समजा NCERTने पाठशाळा हा प्रोग्राम लेटेस्टला आणला आहे, समजा CBSEने सारांश हा प्रोग्राम आणला आहे, तर लगेच पर्टिक्युलर हिट मारायचा. NUAPचा शाळा सिद्धी हा प्रोग्राम आहे, तर लगेच हिट मारायचा. मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंटची श्रेयस योजना आहे, तर लगेच हिट मारायची. म्हणजे हे जे लेटेस्ट इनिशिएटिव्ह असतात ते आपल्याला पर्टिक्युलर बघायचे. विकिपीडियाच्या मधून ती गोष्ट माहिती कलेक्ट करा. सेकंड थिंग, इम्पॉर्टंट जे वेबसाईट आहेत त्या वेबसाईट सर्च करायच्या. मग आपल्या सिलेबसमध्ये जे टॉपिक दिले आहेत, शिक्षणासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, मानव संसाधन विकासासाठी मिनिस्ट्री ऑफ HRD आहे. ह्या दोन जर तुम्ही ह्या बघितल्या, दोन वेबसाईटच्या मार्फत तुम्ही ह्या दोन वेबसाईटच्या मार्फत तुम्ही शिक्षणाबद्दल असणाऱ्या गोष्टी क्लिअर करू शकतात. फक्त काय करायचं, वेबसाईट ओपन करायची मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची. आता समजा शिक्षणासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन रिस्पॉन्सिबल आहे. परत आपलं वुमन व चाइल्ड हा पण टॉपिक आहे, तर मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट पण सर्च करा. युवकांसाठी मिनिस्ट्री ऑफ यूथ अँड स्पोर्ट्स अफेअर आहे, तर मग मिनिस्ट्री ऑफ यूथ अँड स्पोर्ट्स अफेअरचं सुद्धा पेज बघा. परत समजा याच्यासाठी वृद्ध अपंग असतील, SC ST समाज असेल, यांच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस पण आहे, तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस यांची पण वेबसाईट तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा. असे जे काही महत्त्वाचे टॉपिक दिले आहे ना, त्या टॉपिकशी रिलेटेड असणाऱ्या ज्या मिनिस्ट्री आहेत ना, त्यांच्या वेब पेजवर आपण जायचं. पण आता वेब पेजवर गेल्यावर काय बघायचं हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. तुम्ही पहिली रिडिंग सिलेबस वाचला असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन केला असेल ना, तर तुम्हाला पर्टिक्युलर कळून जाईल का आपल्या वेबसाईटमधून काय घ्यायचं आहे, काय टाळायचं आहे. बरोबर. तर त्यामधून मग तुम्ही बघा, न्यूज अँड अनाउन्समेंट सेक्शन असतो, पहिलं पेज बघायचं. समजा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या याच्यावर गेले तुम्ही, तर तुम्हाला पहिल्या पेजवर काय असं महत्त्वाच्या कन्व्हेन्शन दिलेले असतात, असे 1 2 3 4 मध्ये. तर लगेच हाईटलाईन करून घ्यायची का बुवा कॉन्फरन्स झाली असेल एखादी महत्त्वाची, एखादी योजना महत्त्वाची आणली असेल, तर लगेच ती योजना लिहून घ्यायची याच्यामध्ये.
योजना लगेच तुम्ही वहीवर नोट डाऊन करून घ्यायची नाही. आता श्रेयश योजना आणलेली आहे, नाही यांचा साक्षात पोर्टल आहे, नाही यांनी स्वयं आणलेला आहे लेटेस्टला, तर लगेच ते फक्त तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं करंट अफेअरचं. पहिली गोष्ट, पहिल्या पेजवरचं महत्त्वाचं इनिशिएटिव्ह जर असेल, महत्त्वाचं योजना, महत्त्वाचे प्रोग्राम किंवा प्रोग्राम जर असतील तर ते बघून घ्यायचे. सेकंड थिंग, एखादं धोरण जर लेटेस्ट पब्लिक झालं असेल तर समजा आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं शैक्षणिक धोरण 2020 लेटेस्टला आणलेलं आहे, तर लगेच शैक्षणिक धोरण 2020 पूर्ण वाचून घ्यायचं, कारण सिलेबसचा तो पॉईंट दिलेला आहे शैक्षणिक धोरणे, तो सगळा कवर करून घ्यायचा. ही सेकंड थिंग करायची. अबाउट सेक्शनमध्ये जर गेलात तर जर तुम्ही अबाउट सेक्शनमध्ये जा, अबाउट सेक्शनमधून त्याची माहिती मिळून घ्या. न्यूज अनाउन्समेंट सेक्शनला जा, लेटेस्ट ज्या योजना, कार्यक्रम, धोरण किंवा कायदे आणले असेल, कायद्यामध्ये आणले असेल तर ती लगेच थोडी बघून घ्यावं पर्टिक्युलरली. एवढ्या गोष्टी फक्त करा. झालं. इंटरनेटचा वापर मर्यादित ठेवायचा. पहिली गोष्ट म्हणजे विकिपीडिया पेजेस ज्या संस्था सिलेबसमध्ये दिल्या आहेत त्यांचे विकिपीडिया पेजेस बघून घ्यायचे. NCERT असेल, UGC असेल, परत नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल, टेट ह्युमन राईट कमिशन असेल, फक्त विकिपीडिया पेज बघून घ्यायची, त्याची माहिती घेऊन घ्यायची, बस, बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या पोर्टलवर जाऊन जे महत्त्वाचे लेटेस्टवाले इन्स्टिट्यूट असतील तेवढं फक्त बघून घ्यायचे. त्यावर आम्ही प्रश्न विचारतो, 20 ते 25 प्रश्न नक्की त्याच्यावर असतात. आता फोर्थ महत्त्वाचा पॉईंट आहे करंट अफेअरचा. तर लक्षात ठेवा, जवळपास 25% जे प्रश्न विचारले जातात ना ते करंट अफेअरच्या माध्यमातून विचारले जातात. तर करंट अफेअर ज्यावेळेस तुम्ही मासिक वाचाल त्यावेळेस सिलेबस रिलेटेड असणारी एखादी कोणतीही गोष्ट असेल, महिला हा टॉपिक आहे, महिलाच्या विकासाची समजा एखादी योजना आणली तर लगेच ती वाचून घ्यायची. एखादा कार्यक्रम आणला लगेच वाचून घ्यायचं. शिक्षण धोरण 2020 साली आलंय, लगेच वाचून घ्यायचं. कस्तुररंजन समिती 2017 साली स्थापन केली होती, 2019ला अहवाल दिला, महत्त्वाची आहे, शिक्षणासंदर्भातली आहे. कस्तुररंजन समिती लगेच वाचून घ्यायची. समजा आता लगेच यांनी समजा समजा NCERT ई पाठशाला कार्यक्रम, ई पाठशाला हा प्लॅटफॉर्म आणला, लगेच ई पाठशाला प्लॅटफॉर्म बघून घ्यायचा. समजा AICTE स्वयं हे वेब पोर्टल डेव्हलप केलं, हे मॉक डेव्हलप केलं, लगेच स्वयं लक्षात घेऊन घ्यायचं. समजा आता लेटेस्टला RPT योजना आणली आहे, लीप योजना आणली आहे गव्हर्नमेंटने, केंद्रीय संपत्ती शिक्षणासंदर्भातले आहे, लगेच लिंक करा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. महिलांसंदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाची योजना आल्या असेल लगेच लिंक करा. आता सध्याला आत्मनिर्भर भारत योजना आली आहे, रोजगारासंदर्भातली, लगेच लिंक करा. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, आपल्याला ग्रामीण विकासाचा टॉपिक आहे रोजगार, त्याच्याशी लिंक होऊन जाईल. ह्या ज्या गोष्टी असतात त्या करंट अफेअरच्या असतात आणि करंट अफेअर 100% प्रश्न विचारला जातो. 20 ते 25 प्रश्न करंट अफेअरच्या योजनावर असतात. लास्ट वर्ष श्रेयसवर जो प्रश्न विचारला होता ना तो करंट अफेअरच्या माध्यमातून होता आणि तो कुठंच लिटरली कव्हर झाला नव्हता. फक्त लक्षात ठेवा अप्रोच, आणि होणारच पण नाही आता, कारण आता जे बुक आलेले असतात, IP सिंग सरांचं असेल, कोळंबे सरांचं बुक असेल, ते लेटेस्टवालं तसं पण अवेलेबल नसतं ना. म्हणजे तुम्ही जर घेतलं तर IP सिंग सरांचं पुस्तक मार्च 2019 आले, आता 1 वर्ष झालं, आता कधी तुम्ही कंप्लीट करणार आणि त्यावर प्रश्नाची शक्यता आहेच ना. त्यामुळे करंट अफेअरसुद्धा लिंक करायचा पुरेपूर प्रयत्न करायचंच. पण करंट अफेअर लिंक करताना एक काळजी घ्यायची, स्टिक टू द सिलेबस राहायचं. सिलेबसच्या बाहेरचं करंट अफेअर करायचं नाही, लिंकही करायचं नाही. आता नेक्स्ट टॉपिक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस. प्रॉपरली जनरली मी कायमस्वरूपी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, प्रत्येक स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये सांगत असतो आणि प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करा, म्हणजे करा, प्रॉपरली करा. जेवढं करा का. माझा लास्ट जो व्हिडिओ आला होता ना याचा विदर्भ IAS अकॅडमीवर, तो सुद्धा याच्यावर होता प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसवर. मी तर म्हणेल का तुमचं पास होण्याचं जे दार आहे ना ते फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसमुळेच उघडत, बाकी पलीकडे उघडणारच नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, कारण मी सुरुवातीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस नव्हतं करत ना तर माझे मार्कही वाढत नव्हते आणि मला अप्रोचही डेव्हलप होत नव्हता. त्याच्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. ही HRDची सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. HRDची नाही, प्रत्येक विषयाची सर्वात महत्त्वाची स्ट्रॅटेजी ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस प्रॉपरली करायचं. ते का करायचं मी तुम्हाला सांगतो. बेसिकली GS3 असेल, GS4 असेल, त्याच्यामधला 60 ते 70% जे प्रश्न असतात ना ते रिपीटेडच असतात. बघा तुम्ही चेक करून बघा, रिपीटेड असणार आहे. आणि ते रिपीट असण्याचं कारण पण आहे ना, आयोग कुठून जास्त म्हणजे ॲक्च्युली आयोगाचा सिलेबसच एक फिक्स्ड आहे आणि ह्या सिलेबस आत्तापर्यंत जास्त प्रमाणात चेंजही झालेलं नाही आहे. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं 2012 2018 पर्यंत 19 पर्यंत जवळपास आयोगाने GS3ला 12x8 8x150 म्हणजे जवळपास 1200 प्रश्न कव्हर केलेले. आता 1200 प्रश्न जर आपण चांगले जर वाचले ना तर मला सांगा तुम्हाला काय वाचण्याची आवश्यकता असणार आहे.
त्याच्यातले सगळे पॉईंट कवर तसे पण जाणार आहे ना. मग प्रॉपरली त्या गोष्टी प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॉपरली करण्याची आवश्यकता असते. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे फायदे काय आहेत, ते कसं केलं पाहिजे प्रॉपरली तेही मी सांगतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे फायदे सर्वात म्हणजे रिपीटेड क्वेश्चन भरपूर येत असतात. GS3ला 60 ते 70% क्वेश्चन असतात, ते तुमचे तिथून कव्हर होऊन जातात बऱ्याचशा प्रमाणात. आज जर रिपीटेड क्वेश्चन आला, मी प्रश्न सोडवला आहे, मला माहिती आहे, लगेच मी उत्तर मारणार. कौशल्य शेती अभियानावर मागच्या वर्षी 2008ला प्रश्न आला होता, 2020ला रिपीट झाला. मला कौशल्य शेती अभियान माहिती आहे लगेच, कारण मी ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवलीच आहे, लगेच मी उत्तर मारेल. तसे प्रश्न रिपीट होत असतात. IISc जो आहे ना, IISc बंगलोर 100 वेळा प्रश्न रिपीट, 2 ते 3 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे IISc बंगलोरवर. आता बोला मनरेगा आहे ना, मनरेगावर 4-5 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. एक प्रश्न काय रिपीट होतो, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2020 लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय होतं, 2045 ह्याच पॉईंटला हिट मारतात. तो प्रश्न 4 ते 5 वेळा रिपीट झाला आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली करतात, तुमचे हे एरियाज कव्हर होतात. आणि हे एरिया जर कव्हर झाले ना, तर तुमचे सिलेबस कमी जातात आणि नक्कीच तुमचे मार्क वाढतात. तुम्हाला इथे वर्किंग करण्याची आवश्यकता राहत नाही. हा झाला पहिला प्रश्न, रिपीटेड क्वेश्चन कंप्लीट होतात. सेकंड क्वेश्चन, पर्यायाच्या अनुषंगाने रिपीट होणारे क्वेश्चनही कंप्लीट होत असतात. हाही मुद्दा तुमचा परफेक्ट होत असतो बेसिकली. पण त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस प्रॉपरली करण्याची आवश्यकता आहे. सेकंड थिंग कंप्लीट झाले, रिपीट क्वेश्चन जसे तसे येतात ते तुमचे कव्हर होऊन जातात, त्याच्यावरचे मार्क तुम्हाला मिळतात. सेकंड, पर्यायाच्या अनुषंगाने रिपीट होणारे क्वेश्चनही तुमचे कव्हर होतात. थर्ड बेनिफिट असतो, नुसतं सिलेबस वाचून फायदा होत नाही. सिलेबसनुसार फक्त आपल्याला पॉईंट कळतात का ह्या पॉईंटवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे पॉईंट प्रॉपरली करा. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या पॉईंटवर कशा स्वरूपात प्रश्न विचारले जातात त्या गोष्टी कंप्लीट होतात आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसवर. NCERTचं एक्झाम्पल घ्या. NCERT हा पॉईंट फक्त सिलेबसमध्ये दिला आहे, पण NCERTवर कसे प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला सांगितलेलं नाही त्यांनी. पण तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या कशाच्या माध्यमातून, आतापर्यंत आलेल्या 8 परीक्षांच्या माध्यमातून, 8 परीक्षांच्या माध्यमातून, किती 8 परीक्षांच्या माध्यमातून 2012-2019च्या NCERTच्या स्थापना वर्षावर प्रश्न विचारणारे, NCERTच्या लोगोवर प्रश्न विचारणारे, NCERTच्या स्लोगनवर प्रश्न विचारणारे, NCERTच्या 5 रिजनल सेंटरवर 4 वेळा प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला लगेच कळणार आहे. NCERTच्या MTS स्कीमवर प्रश्न विचारणारे हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळतं. त्या अनुषंगाने तुम्ही तो टॉपिक वाचताना नेक्स्ट टाइमला रीडिंग करता त्यावेळेस त्या टॉपिकला त्याच पद्धतीने वाचता. NCERTच्या उद्दिष्टावर प्रश्न विचारला आहे, पण तो प्रश्न विचारणं स्वरूप फॅक्च्युअल नव्हतं. तो प्रश्न त्यांनी जो विचारला तो फॅक्टच्या माध्यमातून विचारला नाही, तो आपल्या ॲप्रोचच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा होता, हे त्यांना सांगायचं होतं आणि ते प्रॉपरली तुम्ही करता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा बेस्ट फायदा असतो. काय वाचावं काय टाळावं हेही प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून कळतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर तुमचा ॲप्रोच तशा प्रकारचा बुलट होतो. फापड बसरा सोडून जाता. चला हा नाही, चला NCERTचे उद्दिष्ट आहेत ना, वाचायचे आहेत, पण ते सगळे वाचायचे नाही, ते एका साचेबंद पद्धतीने वाचायचे. चला पॉप्युलेशनवर प्रश्न विचारणारे, IMR प्रश्न विचारणार, पण IMR संकलनावर प्रश्न विचारणार, IMR फॅक्टवर प्रश्न विचारणार नाहीत. IMRच्या फॅक्ट तुम्ही पाठ करत नाही, इन्फंट मॉर्टॅलिटी रेटच्या. तुम्ही फक्त इन्फंट मॉर्टॅलिटी रेटची डेफिनेशन पाठ करता, डेफिनेशन लक्षात ठेवता. म्हणजे डेफिनेशन काय आहे ते लक्षात घेता. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 आहे, त्याच्यावर लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जात आहे. त्याच्यावर IMR, MMR, CSR, टोटल फर्टिलिटी रेट यांचे उद्दिष्ट काय ठेवले त्याच्यावर विचारत नाही. तुम्ही ते फॅक्ट पाठ करत बसणार नाही. भारत निर्माण योजना आली, भारत निर्माण योजनेवर कधी आली आणि कोणत्या क्षेत्रासाठी होती, ग्रामीणसाठी शहरीसाठी, याच्यावर प्रश्न विचारणारे. त्याच्या पलीकडं ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवायचं 2.5 कोटीचं 2.5 लाख ग्रामपंचायत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवायचं, यावर प्रश्न विचारत नाही, तुम्ही सोडून देणार आहे. म्हणजे फापड पासारा टाळण्याचं काम प्रिव्हियस इयर क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर करणार आहे. फोर्थ बेनिफिट म्हणजे जो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो आपला 6वा पॉईंट आहे, डेव्हलपमेंट ऑफ कॉमन सेन्स. त्या पहिल्यांदा सांगाल मी, प्रश्नांचं स्वरूप जे असतं तुम्हाला ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून कळतं. प्रश्न कसे विचारतात, फॅक्च्युअल प्रश्न कुठे विचारले जातात आणि लॉजिकल स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन कुठे विचारले जातात, आणि काही प्रश्न तर असे फनी असतात ना ते कॉमन सेन्सच्या माध्यमातून सोडायचे असतात. त्याचा व्हिडिओ मी लास्ट लेक्चरला केलाच होता, तो तुम्ही नक्कीच बघितला असेल आणि नक्कीच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो मी, आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल अशीही मी अपेक्षा करतो. फनीनेस, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळतं, फॅक्च्युअल प्रश्न कुठे विचारणार आहेत, कन्सेप्टचे प्रश्न कुठं विचारणार आहेत, बेरोजगारचा टॉपिक घेतला तर बेरोजगारच्या टॉपिकवर तुम्हाला कन्सेप्टच विचारणार आहे, संकल्पना विचारणार आहे, बेरोजगारच्या प्रकारावर प्रश्न विचारतील. मग निम्न बेरोजगारी म्हणजे काय, सर्वसाधारण बेरोजगारी म्हणजे काय, चक्री बेरोजगारी म्हणजे काय, म्हणजे इथं संकल्पना विचारणार आहे बेरोजगारीवर. तुम्ही फापड पसारा फॅक्ट वाचत बसणार नाही, पण NCERT वाचताना तुम्हाला संकल्पनावर प्रश्न विचारणार नाही, फॅक्टवर प्रश्न विचारणार आहे. जननी सुरक्षा योजनेचं तुम्हाला साल विचारतील तर तुम्ही सालच वाचाल, त्याचे उद्दिष्ट वाचणार नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कळतात. फॅक्च्युअल गोष्टी
कुठं वाचायचं आहे, कन्सेप्च्युअल गोष्टी कुठं वापरायच्या आहे. काही गोष्टी असतात स्टेटमेंट बेस्ड, त्याही तुम्हाला प्रॉपरली कळतात का पण नाही बुवा याच्यामध्ये अशा प्रकारे स्टेटमेंटवर प्रश्न विचारणार आहे, तर मग त्यासाठी आपल्याला तशा ॲप्रोच पुस्तक वाचण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एक अजून परफेक्टली कळल ही गोष्ट तुमची क्लिअर होऊन जाते. आणि 6वी थिंग आहे डेव्हलपमेंट ऑफ कॉमन सेन्स, आणि इट इज अ व्हेरी नेसेसरी. कोणत्याही परीक्षेची स्ट्रॅटेजीमध्ये डेव्हलपमेंट ऑफ कॉमन सेन्स हा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. कॉमन सेन्स डेव्हलप करा. मी तर म्हणेल का याच्यामधले याच्याचे असे प्रश्न असतात ना, एवढे प्रश्न असतात ना की तुम्ही तुमच्या कॉमन सेन्सच्या अनुषंगाने ही सॉल्व करू शकतात. त्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला कळल्या पाहिजे, आणि तो तुमचा कॉमन सेन्स जेव्हा आहे ना तो डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे, तो तुम्ही नक्की डेव्हलप करा. मी सर सांगतो बरेचसे प्रश्न असतात प्रिव्हियस क्वेश्चन. मी मागचं जे लेक्चर जे शिकवलं तुम्हाला, जे लेक्चर डेव्हलप केलं त्या लेक्चरमध्ये असे भरपूर कॉमन सेन्स सांगितले. हे कॉमन सेन्स तुम्ही नक्की डेव्हलप करा. आपला ॲप्रोच एका ठिकाणी चुकत असतो. बेसिकली आपण काय करतो माहिती आहे का, पाठांतर करताना आहे ना उद्दिष्ट वगैरे पण पाठ करत बसतो. उद्दिष्ट, वैशिष्ट्य, कार्य ह्या गोष्टी पण पाठ करतो. नका करू पाठ, काय आवश्यकता नाही. UGC आहे, UGCवर प्रश्न विचारणार आहे, त्याचे उद्दिष्ट 6च्या 6 पाठ लक्षात ठेवू शकत नाही तुम्ही. पण तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन केले किंवा जर तुमचा जर अंदाज आला, तुमचा जर कॉमन सेन्स डेव्हलप झालेला असेल, तर तुम्ही फक्त काय करता, मी एक हे देतो UGC फुल फॉर्म काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग. तुमचा जर कॉमन सेन्स डेव्हलप झाला असेल ना, तर तुम्ही यांचे 6च्या 6 काय ते असेल 7 ते 8 ते कार्य पण पाठ करत बसत नाही. फक्त काय बघता, अनुदान हा शब्द त्याच्यामध्ये दिला आहे, म्हणजे विद्यापीठांना अनुदान देण्याचं कार्य ह्या आयोगाचं असणार आहे. विद्यापीठांसाठी आहे म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणासाठी हा आयोग आहे. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं. मी सांगतो तुमचे 5 ते 5 प्रश्न, म्हणजे जेवढे काय विद्यापीठाच्या वैशिष्ट्यांवर, उद्दिष्टांवर, कारण प्रश्न येतात ते सगळे कव्हर होऊन जातील, सॉल्व्ह जातील. ॲप्रोच हा डेव्हलप करा. काही प्रश्न असतात, जमीन भूसुधारणा कायद्यावर येणारे प्रश्न असतील, बेरोजगारीच्या संकल्पनावर येणारे प्रश्न असतील, मानव संसाधन विकासाच्या उद्दिष्टावर येणारे प्रश्न असतील, मृत्यांच्या समस्येवर येणारे प्रश्न असतील, असे भरपूर पॉईंट आहेत. त्या पॉईंटमधले प्रश्न जे असतात ना ते तुम्हाला सहज आणि सहज फक्त आणि फक्त तुमच्या सामान्य ज्ञानाच्या भरोश्यावर सोडवायचे असतात. आणि आयोगाने तसं त्यांच्या सिलेबसमध्ये मेन्शनही केलेलं आहे. ऑल ऑफ द अबव प्रश्न अप्रोच करताना आपल्याला ऑल ऑफ द अबव कुठं करायचं आहे, कुठं नाही, ऑल ऑफ द अबव कुठं, ऑल ऑफ द अबव वरीलपैकी सर्व हा पर्याय कुठं चॉईस करायचा आहे, कशा प्रकारे बघायचा आहे प्रश्नाकडे बघताना. हा बी स्टेटमेंटमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली आहे तर ती बरोबरच असणार आहे. ह्या गोष्टी कॉमन सेन्समध्ये येतात आणि त्या आपल्याला डेव्हलप करायच्या असतात. ते नक्की डेव्हलप करा. मी तर सांगा कॉमन सेन्सच्या अनुषंगाने सुटणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण जवळपास 20% असतं. संपला विषय. ही गोष्ट डेव्हलप जर एखाद्याने केली नाही तर मी सांगतो याच्या तुम्ही 100 पुस्तक वाचा, मी सांगतो काही फायदा होणार नाही, होऊ शकत नाही. ॲप्रोच कॉमन सेन्समध्ये प्रश्न सोडवण्याचा कॉमन सेन्स सुद्धा आहे आणि डाटा लक्षात ठेवण्याचा कॉमन सेन्स ह्या गोष्टी कव्हर होऊन जातात. आता आपण बघू महत्त्वाचं म्हणजे HLD ह्या विषयाचं पोस्ट मार्किंग. HLD ह्या विषयाचं सिलेबस आपण आता कव्हर करू. तर हा सिलेबस आहे HLD या विषयाचा, बरोबर. त्याच्यामध्ये HLD या विषयाला 150 मार्क आहेत हे आपल्याला माहीत आहे. HLDचे 2 घटक आहेत. मानव संसाधन विकास हा एक, तो जो की मी शिकवणार आहे. दुसरा घटक आहे मानवी हक्क, बरोबर. आता नीट वाचूया आपण सिलेबस. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती ही कोणताही विषयाचा अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उदाहरणांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे. डेव्हलपमेंट ऑफ कॉमन सेन्स इज नेसेसरी हे या आयोगाने सांगितलेलं आहे. सेकंड थिंग बघा, उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील, उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. मी तुम्हाला सांगितलं चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत, कव्हर कशा करायच्या आहेत. प्रिव्हियस क्वेश्चन झाल्यानंतर आयदर इंटरनेटचा वापर करा किंवा मग प्रत्येक मंथली मासिक वाचताना ह्या गोष्टींना करंट अफेअर्सशी लीड कनेक्ट करायचा. महत्त्वाचे आलेले जे इनिशिएटिव्ह असतील, योजना असतील, कार्यक्रम असतील, पोर्टल असतील, वेब पोर्टल, ॲप असतील, याची माहिती फक्त स्टोअर करायचा, बस, बाकी काही नाही. आता आपण बघू ॲक्च्युअल सिलेबस. हा जो पहिला टॉपिक आहे मानव संसाधन विकास, याच्यावर विचारला जवळपास 85 ते 90 प्रश्न
आणि जो सेकंड टॉपिक आहे मानवी हक्क, त्याच्यावर विचारतात 60 ते 65 प्रश्न. आता बघूया मानव संसाधन विकासामध्ये 5 टॉपिक आहे. पहिला म्हणजे मानव संसाधन विकास, दुसरा शिक्षण, तिसरा व्यावसायिक शिक्षण, चौथा आरोग्य, पाचवा ग्रामीण विकास. हा पहिला आणि दुसरा जो टॉपिक आहे ना, ह्या पहिल्या आणि दुसऱ्या टॉपिकवर विचारतात जवळपास 50 प्रश्न. त्यामुळं हे पहिले 2 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. ते पहिले 2 टॉपिक परफेक्टली करा, तिथं 50 प्रश्न आहे. याच्यावर विचारतात साधारणतः 6 ते 7 प्रश्न, याच्यावर विचारतात 12 ते 13 प्रश्न, आणि याच्यावर विचारतात 15 प्रश्न जवळपास. म्हणजे जवळपास हे फ्लक्च्युएट होत असतं. पण पहिले जे 2 टॉपिक आहेत ना, ह्या 2 टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारतात 50. पण पहिले 2 टॉपिक परफेक्टच करायचे. ॲप्रोच असा असला पाहिजे तुमचा. तर आपण बघूया आता पहिला टॉपिक जो आहे भारतातील मानव संसाधन विकास. या टॉपिककडे बघताना आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला टॉपिक त्यांनी दिलेला आहे भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, संख्यात्मक स्वरूप, आकारमान, वृद्धी दर, वय, लिंग, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्मदर आणि मृत्यूदर. ह्या टॉपिकमधून आपल्याला संख्यात्मक गोष्टी करायच्या असतात. त्यामध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भारताची जनगणना 2011 वाचणे आवश्यक आहे. त्या भारताची जनगणना 2011 वाचताना IMR असेल, MMR असेल, CSR असेल, TFR असेल, लोकसंख्या असेल, लोकसंख्येची घनता असेल, याच्या भारतासाठी असणारं फॅक्ट पाठ करा, महाराष्ट्रासाठी असणारं फॅक्ट पाठ करा. सेकंड थिंग, फक्त फॅक्टच पाठ करू नका, त्याच्या संकल्पनाही लक्षात घ्या. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय आहे, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट काय आहे, ती संकल्पना पाठ करा. संकल्पना लक्षात घ्या. संकल्पना लक्षात घेतल्यानंतर सेकंड थिंग, भारताचा करंट IMR काय आहे ते बघा. थर्ड थिंग म्हणजे करंट ज्या गोष्टी आहेत ना याच्या फॅक्टच्या त्या बघा. थर्ड थिंग, लोकसंख्येची घनता असेल, लोकसंख्या असेल, IMR असेल, CSR असेल, TFR असेल, काही असेल, त्यांची राज्याने असणारी यादी बघा. राज्याचा क्रम बघा. चढत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावा, त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे. बस. आता सेकंड दिला आहे गुणात्मक स्वरूप. शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक, लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट, 2050 पर्यंतचे लोकसंख्या धोरण व नियोजन, आधुनिक समाजातील हे. तर आता ह्या सेकंड टॉपिकमध्ये ना गुणात्मक स्वरूप त्यांनी सांगितलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. लोकसंख्या धोरण. लोकसंख्येची 2 धोरणं होती. 76चं एक धोरण आणि 2000चं एक धोरण. हे 2 धोरणं परफेक्टली आपल्याला परफेक्ट करायचे. लक्षात ठेवा. लोकसंख्या धोरण 2000 परफेक्ट करायचे. याच्यावर प्रश्न 100% विचारला जात असतो आणि त्या प्रश्न स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. तो प्रश्न येत असल्यामुळे तो पॉईंट परफेक्टच करा. शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मिडियम टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या धोरणाचे परफेक्टली करा. परताने लक्षात ठेवा धोरण कोणत्या वर्षी आलं ते वर्ष पाठ करून ठेवायचं. धोरणामध्ये महत्त्वाचे उद्देश काय होते ते पाठ करायचे. बस, संपला विषय. आणि धोरण आणण्यासाठी एखादी समिती महत्त्वाची होती का. समजा स्वामीनाथन समितीच्या अनुषंगाने 2000चं धोरण आलं लोकसंख्येचं, लगेच लक्षात घेऊन घ्या. बस, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ज्यामध्ये कव्हर होतो तो म्हणजे ह्या अनुषंगाने तुम्ही हा पॉईंट बघितला पाहिजे. लोकसंख्या धोरण आहे. परत शिक्षण, आरोग्य, मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांक हा पॉईंट त्यात मेन्शन केला आहे. त्याचा अर्थ मानव विकास निर्देशांकावर एक प्रश्न विचारला जाईल. HDIची कन्सेप्ट काय आहे ती पर्टिक्युलर बघा. HDIच्या कन्सेप्टचे पॅरामीटर्स कोणते आहेत ते 3 बघा. त्याच्या पुढे जाऊन HDIची असणारी जगाच्या न्याय असणारी यादी परफेक्टली करा. त्याही पुढे जाऊन भारताचा HDI निर्देशांक किती आहे ते बघा. भारताची राज्याने असणारी यादी बघा. चढता क्रम, उतरता क्रम. बस, संपला विषय. ह्या गोष्टी तू क्लिअर करायची आपल्याला. आता पुढचा टॉपिक बघू. आता अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. लोकसंख्ये बाबतीतल्या याच्यावर लोकसंख्या शास्त्र काय आहे या संकल्पनेवर प्रश्न विचारला जात असतो. तर ती संकल्पना ही परफेक्टली करायची. लोकसंख्या शास्त्राबद्दल असणारा मग माल्थसचा नियम असेल. माल्थसच्या नियमावर नेहमी प्रश्न येतो. माल्थसचा नियम परफेक्टली करा. त्याच्यापुढे जाऊन पुन्हा जे काही थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन असते 5 स्तरावरून लोकसंख्येचं संक्रमण, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे बघा 5 स्तरावरचा. त्याच्यावर दरवर्षी 100% प्रश्न येतो. तो टॉपिक परफेक्टली करा. लोकसंख्येच्या शंभर 100% प्रश्न येतो. तो टॉपिक परफेक्टली करा. प्रश्न जिथं आहे तेच टॉपिक कव्हर करायचे. बघू आता पुढं. आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व आणि आवश्यकता. मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेली विविध तत्वे आणि घटक. आता हा जो टॉपिक आहे ना, ह्या टॉपिकवर येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप फॅक्च्युअल नसतं. ह्या टॉपिकवर येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे कन्सेप्च्युअल असतं. त्यामुळं ह्या टॉपिककडे लक्ष ठेवताना फक्त संकल्पना चांगल्या करायच्या. मानव संसाधन म्हणजे काय आहे, मानव संसाधन विकास म्हणजे काय आहे, मानवी भांडवल म्हणजे काय आहे. बस, त्याच्या पलीकडे काहीही करू नका. संकल्पना करा, कॉमन सेन्स डेव्हलप करा आणि त्या अनुषंगाने प्रश्नाचे उत्तर मारा. बऱ्याचशा प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबव फॉर्मॅटमध्ये असतं. बस, संपला विषय. आता नेक्स्ट टॉपिक बघू. मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेली विविध तत्वे आणि घटक. काही आवश्यकता नाही. पुढचा बघू. भारतातील बेरोजगारी समस्या, स्वरूप आणि प्रकार. भारतातील रोजगार क्षेत्रातील कल,
विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगारांची मागणी, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण, विविध योजना. आता एक लक्षात ठेवा, बेरोजगारी या प्रश्नावर विचारला जाणारा प्रश्न स्वरूप कसं असतं माहिती का? बेरोजगारी शक्यतो संकल्पनावर प्रश्न विचारतात. मग बेरोजगारी संकल्पना परफेक्ट करायच्या. बस संकल्पना कोणती आहे? मग त्याच्यासमोर असणाऱ्या व्याख्या, लेबर फोर्सची व्याख्या चांगली करा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशिओची व्याख्या चांगली करा, वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे काय आहे ते चांगलं करा, अनएम्प्लॉयमेंट रेट काय आहे ती संकल्पना चांगली करा, कन्सेप्ट चांगली करा, त्याचं सूत्र बघून घ्या. ॲक्च्युली बेरोजगारीची डेफिनेशन काय आहे ते बघा. त्याच्याही पलीकडे जाऊन बेरोजगारीच्या प्रकारावर प्रश्न विचारला जातो आणि तो प्रकारही सिंपल असतो. तो प्रश्न विचारण्याचं स्वरूपही सिंपल असतं. निम्न बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, डिस्गज अनएम्प्लॉयमेंट, संरचनात्मक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी, ह्या संकल्पना परफेक्ट करायच्या. बस संकल्पना प्रश्न विचारणारे पुढं काही नाही. नेक्स्ट थिंग, बेरोजगार कशावर प्रश्न विचारला जाऊ शकतो? बेरोजगारीचे आकडेवारी हा घटक दिलेला आहे. NSSU बेरोजगारीची दरवर्षी आकडेवारी दर 5 वर्षांनी आकडेवारी जाहीर करत असते. त्या अनुषंगाने तुम्ही बेरोजगारी कॅल्क्युलेट करताना जे काही वेज NSS वापरत असते त्यामध्ये युज्युअल टेट असेल, करंट डेली टेट असेल, करंट विकली टेट आहे, ते तुलनात्मकरित्या वाचा. तुलनात्मक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कंपॅरेटिव्हली ते 3 वेज वाचा. त्याच्यामध्ये फरक काय आहे, काय दिलेलं आहे ते बघा. त्याच्यावर एक प्रश्न 100% असतो. आता बेरोजगारीच्या आकडेवारी हा घटक तिथं नमूद केलेला आहे. आता सध्याला 2017 साली चर्चेली गेलेली सर्वात मोठी गोष्ट होती म्हणजे 2017 या साली NSSने अहवाल दिला होता. 10वा बेरोजगारी संदर्भातला अहवाल दिला होता आणि त्या बेरोजगारी संदर्भातल्या अहवालामध्ये सांगितलं होतं का भारतातील बेरोजगारीचा दर सर्वात उच्च पातळीला असणारचं हे वर्ष होतं. तो 6.3 असावं मे बी. त्यामुळं याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. लेटेस्ट लॉन्च झालेला आहे, चर्चेला गेलेला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं सरकारवर टीका झाली नाही झाली या गोष्टीमध्ये आपण पडणार नाही, पण तो करंट अफेअरमध्ये भरपूर वेळा चर्चा केला आहे. लगेच तुम्ही NSS 2017चा सर्वे बेरोजगारीविषयीचा वाचण्याची आवश्यकता आहे. प्रश्न येण्याची शक्यता आहे. लिंक करत जा, आपण म्हटलोच आहोत. आता पुढे बघूया. बेरोजगारी हा घटक झाला. बेरोजगारी कमी करण्यासाठीचे शासनाचे धोरण, विविध योजना. बेरोजगारीच्या योजनांचा हा जो टॉपिक आहे तो ग्रामीण विकासाच्या टॉपिकशीही लिंक होऊन जातो आणि तो बेरोजगारीचा जो रोजगार संदर्भाचा जो योजनाचा टॉपिक आहे ना, GS4शी लिंक होऊन जातो. तो टॉपिक एवढा भारी आहे ना का तो टॉपिक तुमचा परफेक्ट झाला पाहिजे. त्याचं स्वरूप तुम्ही कळून घ्या आणि ते पॉईंट चांगले करा. त्यामध्ये मग त्यामध्ये सिंपल आहे. रोजगाराच्या योजना असतात, स्वरोजगाराची आहे, मजुरी रोजगाराची आहे. तर मग ग्रामीण भागासाठी असणाऱ्या स्वरोजगाराची योजना कोणती? नॅशनल रुरल मिशन. ग्रामीण भागासाठी असणारी वेज एम्प्लॉयमेंटची योजना कोणती? मनरेगा. ती योजना परफेक्टली बघून घ्या. योजना बघताना काय बघायचं आहे? योजना कोणत्या वर्षी आली, योजनेमध्ये काय, योजनेचं स्वरूप काय होतं, योजनेमध्ये मजुरी या घटकावर फोकस केला होता का, स्वरोजगारावर फोकस केला होता, हे पर्टिक्युलर बघायचं. त्या योजनेची उत्क्रांती कशी झाली? मनरेगा घेतली सिंपलमध्ये. मनरेगा मजुरी रोजगाराची योजना आहे. मनरेगाची उत्क्रांती कशी झाली त्या संदर्भात असणाऱ्या भरपूर योजना आहेत. 6 त्या एकत्रित करून मनरेगा झाली. अशा गोष्टी बघा बरोबर. बस त्यावर परफेक्ट प्रश्न येणार आहे. मी तर म्हणतो हा जो टॉपिक आहे ना, रोजगार संदर्भातल्या योजना 100% प्रश्न विचारतात. मनरेगा, नॅशनल रुरल मिशन आणि त्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या योजना 100% प्रश्न विचारणार. आणि हा प्रश्न खूप सिंपल आहे. पहिल्यांदा करताना बघायचं स्वरोजगाराची कोणती आहे, मजुरीची कोणती आहे, त्या अनुषंगाने वाचायचं आणि मग त्या योजना कोणत्या वर्षी आल्या बस. आणि त्या योजनेमध्ये कोणते घटक होते. स्वरोजगार जर मग संशोधन फोकस केला होता, गट तयार करायला फोकस केला होता, एवढंच वाचायचं. आणि त्याची उत्क्रांती कशी झाली मग त्या संदर्भात 6-7 योजना त्या आपण चांगल्या प्रकारे ग्रामीण योजनेमध्ये घेतल्याच आहेत. उत्क्रांती कशी झाली कशी नाही या संदर्भातल्या तिथे 100% प्रश्न येतो. 100% कव्हर करा. सेकंड टॉपिक आहे शहरी रोजगाराची योजना. दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन ही शहरी भागातली योजना आहे, ती कव्हर करण्याची आवश्यकता आहे. आता पुढचं बघू आपण. मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था UGC, AICTE, NCT, रुसा, ITI, NCVT, IMC, NCERT, NIE, IIT, IIM ह्या संस्था खूप महत्त्वाच्या आहे. मी तर म्हणेल का ह्या संस्थांवर जवळपास 7 ते 8 प्रश्न दरवर्षी 100% असतात. 7 ते 8 प्रश्न ह्या गोष्टींवर 100% विचारले जातात. ह्या संस्थांवर 7 ते 8 तर नाही 9 ते 10 प्रश्न असतात. संस्था परफेक्टली करा. ह्या संस्थांवर शुअर प्रश्न आहेत. संस्था करताना फापड पसारा करू नका. संस्था करताना कसा अप्रोच असला पाहिजे. समजा कोणतीही संस्था घेतली, समजा NCERT घेतली तर लगेच NCERTची स्थापना वर्ष बघायचं 1961. NCERTचं हेडक्वार्टर बघायचं नवी दिल्ली. NCERTचा लोगो बघायचा
काय तो 3 अंशाचा त्याचं स्लोगन बघायचं काय असेल ते विद्यामूर्ती मुशंते संपला विषय. त्याच्यानंतर रिजनल बॉडीजवर प्रश्न विचारतो, लगेच रिजनल बॉडीज बघून घ्यायच्या, मग त्यामध्ये कोणत्या इन्क्लूड होतील काय असेल त्या तिथं दिलेल्या आहेत चांगल्या त्या बघून घ्यायच्या. पुढं उद्दिष्ट बघताना पाठ करायचं नाही. या सगळ्या संस्थेबद्दल मी सांगेल, उद्दिष्ट बघताना पाठ करायचं नाही. या संस्थेच्या नावामध्येच त्यांची उद्दिष्ट दिलेली असतात, ते नाव लक्षात घ्यायचं, उद्दिष्ट तुमच्या आपोआप करून जातात. आणि त्या पलीकडे जाऊन त्या नावाच्या पलीकडे एखादं उद्दिष्ट दिलं असेल तर मग त्या गोष्टी कवर करून घ्यायच्या. समजा NCERT शालेय शिक्षणामध्ये काम करते आणि समजा NCERTने उच्च शिक्षणासंदर्भातलं एखादी योजना आणली तर मग तेवढी लक्षात ठेवायची, कारण NCERTचं फक्त ज्युडिक्शन शालेय शिक्षण आहे, UGC ज्युडिक्शन विद्यापीठ शिक्षण आहे, AICTE ज्युडिक्शन तांत्रिक शिक्षण आहे. असं सॉर्टिफिकेशन करा तुम्ही, बाकी काही करू नका. आणि त्या संस्थेने आणलेले लेटेस्टवाले काही मिशन असतील, प्रोजेक्ट असतील, कार्यक्रम असतील ते बघा. समजा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आता समजा UGCचा नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ रँकिंग फ्रेमवर्क आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्स कार्यक्रम महत्त्वाचा आहे फेमसला, तर तो लगेच बघून घ्या काय आहे काय नाही, त्याच्यासमोर असणाऱ्या बॉड्या बघून घ्या, बस बाकी काही नका बघू. उद्दिष्ट पाठ करूही नका. आता सेकंड टॉपिक बघू, शिक्षण. टॉपिकही खूप महत्त्वाचा आहे. ह्या टॉपिकवर जवळपास 24 ते 25 प्रश्न विचारले जातात. आता ह्या टॉपिकमध्ये काय विचारतात आपण बघू. पहिला म्हणजे मानव संसाधनाचे विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचे विचार. इथं विचारला जाणारा प्रश्न स्वरूप फॅक्च्युअल नसणार आहे, कॉमन सेन्स डेव्हलप करायचं आहे. शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचे प्रकार कोणते, औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, ह्या डेफिनेशन तुम्हाला चांगला करायचं आहे. पुढचं बघू, भारतातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण, शिक्षण प्रणाली, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, दर्जा वाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न. ह्या टॉपिकमध्ये या टॉपिकवरही कॉमन सेन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात आणि कॉमन सेन्सच्या अनुषंगानेच ते सॉल्व्ह केले जातात. आणि हा जो टॉपिक आहे ना पहिला आणि दुसरा, या सरांच्या पुस्तकामध्ये IP सिंग सरांच्या पुस्तकामध्ये चांगला दिलेला आहे. त्याच्या पलीकडे काहीही करू नका बरं का, काहीच करायची आवश्यकता नाही, फक्त दुसरे पार्ट 2. त्याच्यामध्ये एक शिक्षणाचे व्यवसायीकरण हा टॉपिक दिला आहे, तर लगेच तुम्ही लिंक करायचं. शिक्षणाचे व्यवसायीकरण दिलं आहे, तर शिक्षणाच्या व्यवसायीकरणाला कधीपासून सुरुवात झाली, कोठारी आयोगाने सांगितलं सुरुवातीला. त्यानंतर मग 1977ला ईश्वरभाई पटेल समिती आली, SUP सोशली युजफुल वर्क ही संघर्ष ज्याने दिले, ज्यांचा अप्रोच माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायीकरण होता. लगेच लिंक करायचं, बाकी काही नाही. आता दुसरं बघू, समस्या आणि प्रश्न. कॉमन सेन्सच्या अनुषंगाने प्रश्न सोडवले जाणार आहे, काही बघण्याची आवश्यकता नाही. मुलींकरता शिक्षण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये बघताना तुम्ही मुलींकरता असणाऱ्या विशेष ज्या योजना आहेत, मग राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान जे आहे त्यामध्ये दिलेली हॉस्टेल बांधण्याची योजना असेल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अहिल्यादेवी होळकर प्रवास भत्ता योजना असेल, अहिल्यादेवी होळकर पास योजना असेल, उपस्थिती योजना असेल, ह्या योजना लगेच लिंक करत राहायच्या, बाकी काही नाही. सामाजिकदृष्ट्या अतिदृष्ट्या गरीब वर्ग, अल्पसंख्याक, कौशल्य शोध इत्यादी ह्या टॉपिक करताना त्या घटकांविषयी असणाऱ्या योजना परफेक्टली करायच्या. आणि करंट अफेअरमध्ये जर एखादी योजना जर या घटकांविषयी समजा जर प्रमोट केली जर असेल, समजा अल्पसंख्याकांसाठी नई मिंजिल नई उडान ही योजना आलेली, तर लगेच लिंक करून घ्यायची, वाचून घ्यायची, तिथं प्रश्नाची शक्यता असते. पुढचा आहे शासनाची शैक्षणिक धोरणे. हा टॉपिकही महत्त्वाचा आहे. 1968 धोरण, 1986 धोरण यावर प्रश्न विचारला जात असतो नेहमी. प्रश्न विचारणं स्वरूप हे असं असतं, शिफारशी विचारतात पण सेन्सिटिव्ह शिफारशी फक्त विचारतात, तिथंच ते कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. करताना काय करायचं, त्या शैक्षणिक धोरणामध्ये काय शिफारस केली आहे महत्त्वाची, शिफारशी पाठ करायची नाही. 1968चं धोरण घेतलं, कोठारी समितीच्या अनुषंगाने, कोठारी समितीवर बेस्ट होतं. आणि आता जो शिक्षणाचा पॅटर्न आहे तो 1968च्या शैक्षणिक धोरणावर आहे, तर मग त्या सगळ्या आताच्या शैक्षणिक पॅटर्नच्या शिफारशी म्हणजे 1968 शैक्षणिक धोरणामधल्या तरतुदी. संपला विषय, एवढं सिंपल. दुसरी गोष्ट करायची, त्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या उपयोजना. शैक्षणिक धोरण 1986 करा, खळूफोडा मोहीम, त्या शिक्षणाचे धोरण 1986 बघितलं तुम्ही, समजा ते करायचंच आहे. त्यामध्ये असणारे अंतर्भूत असणाऱ्या उपयोजना, खळूफोडा मोहीम आहे, प्रौढ शिक्षणासंदर्भातली राष्ट्रीय साक्षरता अभियान आहे, जवाहर नवोदय विद्यालय आहे, ओपन युनिव्हर्सिटीची संकल्पना आहे त्यामध्ये डेव्हलप केली. ह्या गोष्टी परफेक्ट करा, फावड बसरा करू नका. आणि आता शिक्षणाच्या धोरणाच्या अनुषंगाने भारत सरकारने 2017 साली कस्तुररंगन समिती स्थापन केली होती आणि त्या समितीच्या शिफारशीवर जुलै 2020 मध्ये शिक्षण धोरण 2020 आलेलं आहे. शिक्षण धोरण 2020 वर मी चॅलेंज देऊन सांगाल 2 तरी प्रश्न येतील, परफेक्टली करून घ्या. पुढे बघू, योजना व कार्यक्रम. शिक्षणासंदर्भात असणाऱ्या विविध योजना असतील, साक्षरता संपूर्ण SSC योजना आहे ना, SSC योजना असेल,
परत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा योजना असेल, संपूर्ण साक्षरता अभियान असेल, समग्र शिक्षण योजना असतील, रुसा असेल, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, अशा ज्या काही विविध योजना आहेत ना, मिड डे मिल स्कीम योजना असेल, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, करंट अफेअरमध्ये आलेल्या महत्त्वाच्या काही योजना असतील, उन्नत भारत योजना असेल, विद्यांजली योजना असेल, लिप स्कीम असेल, अर्पित स्कीम असेल, ह्या गोष्टी परफेक्टली कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार, विनिमय आणि संनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, ह्या घटकामध्ये तुम्हाला प्रौढ शिक्षणासंदर्भात असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या करायच्या आहेत. 1988 राष्ट्रीय साक्षरता अभियान, 2009चं साक्षर भारत अभियान. बस संपला विषय. आणि औपचारिक आणि अनौपचारिकच्या संकल्पना काय आहे त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पुढे घेऊ ई अध्ययन. ई अध्ययन ह्या टॉपिकमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप हे शक्यतो करंट अफेअर बेस्ड असतं. एखादं ई अध्ययनासंदर्भातलं इनिशिएटिव्ह जर घेतला गेलं जर असेल तर ते इथं लिंक करायचं. स्वयं चर्चेला गेलं आहे, स्वयं हे मॉक प्रोग्राम आहे, लगेच स्वयंला लिंक करायचं त्यांना. तिथं करंट अफेअरच्या अनुषंगाने विचारले जातात प्रश्न बेसिकली मोस्टली. म्हणून या अध्ययन ह्या टॉपिकवर करंट अफेअरवर जास्त प्रश्न येतात, तिथं फोकस करायचं. जागतिकरण आणि खाजगीकरणाचा भारतीय शिक्षणावरील परिणाम, कॉमन सेन्सच्या अनुषंगाने आपण याच्यावरील प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढं बघू राष्ट्रीय न्याय आयोग. हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दरवर्षी 100% प्रश्न असतो. राष्ट्रीय न्याय आयोगाचं क जरी विचारलं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. अ आणि झेड या दोन्ही गोष्टी विचारलं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. परफेक्ट प्रश्न आहे, 1 मार्क भेटणार आहे. समिती स्थापना काही झाली, समितीचे अध्यक्ष कोण होते, संपला विषय. त्याच्या पलीकडे प्रश्न विचारला जात नाही आणि त्याचे 6 पॅरामीटर. बस. पुढचं बघू राष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन आयोग. याच्यावर प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. करंट अफेअरच्या माध्यमातून बघून घ्या. IIT, IIM, NIT. IIT, IIM, NIT याच्यावर एक प्रश्न 100% विचारला जातो. IITची यादी, NITची यादी, IIMची यादी परफेक्टली असली पाहिजे. पहिली IIT कधी स्थापन झाली, पहिली IIM कधी स्थापन झाली, आता 2015, 2016 साली कोणत्या IIT, कोणत्या IIMची स्थापना झाली, परफेक्टली तुमच्या लक्षात असलं पाहिजे. IIT, IIM बद्दल असणाऱ्या महत्त्वाच्या सगळ्या ज्या समित्या आहेत त्या समित्या तुमच्या अपडेट असल्या पाहिजे. संपला विषयाच्या प्लेट काहीही नाही आहे. बघू आता राष्ट्रीय RTE ॲक्ट 2009. RTE ॲक्ट तुमचा परफेक्ट असला पाहिजे. RTE ॲक्टवर 100% प्रश्न विचारला जात असतो. RTE ॲक्ट करताना फक्त बघा, फक्त एक चूक ना करू का, तो कायदा कधी आला आणि कायद्याची अंमलबजावणी कधी झाली, प्रश्न विचारला जात असतो नेहमी. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा, त्या अनुषंगाने करा. त्याच्यामध्ये असणारे काही तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला तिथं बघायचेच आहे. बघू आता सेकंड व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षणामध्ये बघू मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, व्यावसायिक तंत्र शिक्षण, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सद्यस्थिती, हे जे पॉईंट आहेत ना, या पॉईंटवर कन्सेप्टच्या अनुषंगाने प्रश्न येतात. त्यामुळे कॉमन सेन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. कॉमन सेन्स सगळ्यांकडे आहेच, काही अपडेट करण्याची पण आवश्यकता नाही. तरी प्रिव्हियस क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्ही अपडेट करून घ्या. शिक्षण प्रणालीवर प्रशिक्षण, शासकीय धोरणे, व्यावसायिक शिक्षणाबद्दल असणारे महत्त्वाचे काही शासकीय धोरणं असतील. 2009चं धोरण आहे नॅशनल स्किल बदलचं, तर ते लगेच त्याचे धोरणं जे असतात ना, धोरणाचं साल बघून घ्यायचं आणि तेच पाठ करायचं. त्याच्या पलीकडे प्रश्न विचारत नाही. आणि धोरणात तू ज्या विचारतात ना त्या प्रश्नाचं स्वरूप त्याचं उत्तर शक्यतो आला तेव्हा फॉर्मॅलिटी जास्त. बस फक्त साल पाठ करायचं, बस संपला विषय. योजना असतील मग व्यावसायिक शिक्षणासंदर्भातली समजा पंतप्रधान ग्रामीण कौशल्य अभियान आहे तर लगेच पंतप्रधान ग्रामीण कौशल्य अभियान बघून घ्यायचं, बाकी काही नाही बघायचं. समस्या प्रश्न होत्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाचा प्रसार, यावर कॉमन सेन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. पुढे बघूया विनिमय करणाऱ्या आणि अधिक स्वीकृती देणाऱ्या संस्था. महत्त्वाच्या काही संस्था असेल व्यावसायिक शिक्षणाबद्दलच्या. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग आहे 1956ची, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी आहे आता लेटेस्टला 2018 साली जी स्थापन झाली, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. पुन्हा NCERTचा घटक असणारी 1993ची ती संस्था, त्या संस्थेला काय म्हणतो आपण, भोपाळ आहे बघा ती संस्था. हां, सुंदरलाल शर्मा सेंट्रल एज्युकेशन ऑफ पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल एज्युकेशन ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग 1993ची, ती बघून घ्या. काही आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत. महाराष्ट्राच्या पण काही महत्त्वाच्या संस्था आहे. डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल टेक्निकल DT आणि MSBT जे आहे ना, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, पुन्हा डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग अँड एज्युकेशन, या 3 महत्त्वाच्या संस्था आहेत. तर त्या संस्था बघून घ्यायच्या आपल्याला. तिथं राष्ट्रीय कौशल्य विकासासंदर्भात असणे काही कार्यक्रम महत्त्वाचे,
स्किल संदर्भातले असणारे, उद्योग संस्था भागीदारी, क्षेत्रीय रोजगार संधी, एखाद्या स्वतःचे उद्योग स्थिर स्थावर करणे, लहान व्यवसाय शिक्षणाचा परिचय, प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर 14+ची 1993ची योजना आहे, त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. याच्यामुळे इथे होते. सेवा क्षेत्रातील व्यवसाय शिक्षण, महिला सबलीकरणासाठी व्यवसाय शिक्षण, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यावर शक्यतो कॉमन सेन्स जाणून सांगणे प्रश्न विचारतील. काही विचारणार आहेत बेसिकली, फक्त आपल्याला त्याच्या संदर्भात असणाऱ्या योजना, धोरणे, कार्यक्रम याच्यावर फोकस करायचा आहे पर्टिक्युलरली, आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या महत्त्वाची संस्था. आणि एक लक्षात ठेवा, हा जो टॉपिक आहे ना, या टॉपिकवर शिकवतो करंट अफेअरच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात असतात. श्रेयस योजना स्किल बदलची आहे, प्रश्न विचारणारे. संकल्प योजना स्किल बदलची प्रश्न विचारणारे. स्पार्क योजना करंट अफेअरमधली प्रश्न 100% विचारणारे. म्हणजे लेटेस्टला ज्या आलेल्या योजना असतात ना, योजना आणि इन्स्टिट्यूट, त्यावर इथं प्रश्न विचारला जात असतो. कौशल्य सेतू अभियान लेटेस्टला आलेली योजना आहे, परफेक्टली बघा, बघून घ्या. परत एक मला वाटतं का यांच्या नावाने सुद्धा आलेली एक योजना, म्हणजे लेटेस्टला आलेली जे योजना कार्यक्रम असतील ना, त्या इथून कव्हर करून घ्यायच्या पर्टिक्युलरली. आता बघूया आरोग्य हा घटक. जगातील जागतिक आरोग्य संघटनेवर नेहमी एक प्रश्न असतो. जागतिक आरोग्य संघटना बघताना बघा, त्याची स्थापना कधी झाली 1948ला. तिचं हेडक्वार्टर कुठं होतं? जिनिव्हा येथे. तिची रचना कशी आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल काय आहे, जागतिक आरोग्य संघटना काय आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली आरोग्याची व्याख्या इथं 100% एक प्रश्न येत असतो, तेही लक्षात ठेवा. आणि एक प्रश्न कायमस्वरूपी येत असतो आपल्याला, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी आरोग्यासंदर्भातली संस्था कोणती? उत्तर WHO असतं. WHO एक 100% प्रश्न होतो, तेही कव्हर करायचं आहे. दुसरं बघू, भारताचे आरोग्यविषयक धोरण 1983 सालचं धोरण असेल, 2002चं धोरण असेल पर्टिक्युलर, तेही बघायचं आहे. पुन्हा आलमा माटा परिषद असेल, तेही पर्टिक्युलर बघून घ्या. योजना आणि कार्यक्रमामध्ये मग महिलांसंदर्भात असणारी योजना, महिलांसंदर्भात असणारी मातृत्व सुरक्षा अभियान असेल, जननी सुरक्षा योजना असेल, मातृवय वंदन योजना असेल, ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या योजना आपल्याला कव्हर करायच्या आहे. बालकांसंदर्भात असणारं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल, युवकांसंदर्भात असणारं राष्ट्रीय किशोर युवा स्वास्थ्य कार्यक्रम असेल, लसीकरणासंदर्भातले काही कार्यक्रम होते. 1978 सालचा एक्सटेंडेड लसीकरण प्रोग्रॅम, 2014चं मिशन इंद्रधनुष्य, 1997चं RH, 2005चं नॅशनल 2005ची ती ही योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, 2013ची राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान असेल. आता दोघींचं एकत्र करून नॅशनल हेल्थ मिशन आणलेलं आहे. तर नॅशनल हेल्थ मिशन काय आहे ते पटवून तुम्हाला बघायचं. त्यामध्ये बघताना फक्त लक्षात ठेवा, त्याचं साल लक्षात घ्या, बस, बाकी काही नाही. आणि जर कॅश ट्रान्सफर असेल तर त्यामध्ये तर कॅश ट्रान्सफर बघून घ्या. परत लसीकरणासंदर्भातल्या योजना बघायच्या आहेत परफेक्टली, त्या परफेक्टली बघा. काही कार्यक्रम विशिष्ट रोग निर्मूलनासाठी राबवलेले आहेत. समजा राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम असेल, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम असेल, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम असेल. हे जे काही कार्यक्रम आहेत त्याचे साल वगैरे पाठ करून घ्या, बस, बाकी काही नाही बघायचं एवढं औषध. यामध्ये भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे याच्यावर प्रश्न इथं विचारला जात असतो, तो बघायचा आहे. भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी, ते बघताना तुम्हाला ह्या ज्या संकल्पना आहेत ना, IMR, MMR, CSR, निओनॅटल रेट, टोटल फर्टिलिटी रेट, ह्या संकल्पना करून घ्यायच्या आहेत. बाकी याच्या पुढं पलीकडे जाऊन काही करायचं नाही. आणि मग तेच पण स्टॅटने आहे यादी भारतासाठी असणारी कोणती, भारतासाठी असणारी फॅक्ट वगैरे बघतो, बस झालं. ज्यांनी बाल सुरक्षा योजना, नॅशनल रुरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, ह्या ज्या योजना मेन्शन केल्या आहेत ना, ह्या योजना परफेक्टली करा बरं का. आणि तोच पुन्हा आपला असणारा जनरल अप्रोच, तो म्हणजे करंट अफेअरमध्ये आलेल्या आरोग्यविषयीच्या योजना, कार्यक्रम वगैरे करून घ्यायचे, बस. आता बघू 5वा ग्रामीण विकास. पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्रामपंचायती विकासातील भूमिका, या टॉपिकवर विचारला प्रश्न स्वरूप अवघड नसणार आहे. सरळ प्रश्न विचारला जातात. 73-74 कौशल्य अमेंडमेंट कोणती आहे वगैरे वगैरे. आणि हा टॉपिक तुमचा GS2मध्ये चांगल्या प्रकारे कव्हर होत असतो, त्यामुळे ते विशेष फोकस घालण्याची आवश्यकता नाही. तरीही अप्रोच करताना लक्षात ठेवा का, ग्रामीण विकासाच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या फ्लॅगशिप स्कीम आहेत ना, तिथं प्रश्न विचारला असतो. मग रुर्बन मिशन असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन असेल, प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना असेल, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना असेल, 20 कलिपी कार्यक्रम असेल, भारत निर्माण योजना असेल, ह्या योजना कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा असतो.
आता पुढचा टॉपिक आहे जमीन सुधारणा आणि विकास. या टॉपिकवर विचारल्यानं प्रश्न स्वरूपे संकल्पनात्व असतं, तुम्ही फक्त संकल्पना समजून घ्या, बाकी याच्यामध्ये विशेष फॅक्ट पाठ करण्याची आवश्यकता नाही. जमीन सुधारणा म्हणजे काय होतं, जमीन सुधारणामध्ये कोणते घटक अंतर्भूत होते, बस याच्या पलीकडं ह्या टॉपिकला हातही लावायचं नाही. मी शुअर सांगतो याच्यावर प्रश्न विचारला जातो फक्त एका स्वरूपातला, जमीन सुधारणा चळवळीचे उद्दिष्ट काय होते, त्याच्या पलीकडे याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. बघूही नका. बघू आता शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना, त्याच्या संदर्भात असणाऱ्या विविध योजना ज्या आहेत महत्त्वाच्या त्या बघायच्या. किसान क्रेडिट कार्ड योजना असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असेल, फसल विमा योजना असेल, ह्या फक्त पर्टिक्युलर बघून घ्यायच्या. आता पुढे बघू ग्रामीण विकासात सहकारी संस्थांची भूमिका. यावर प्रश्न विचारला जातो. तो शक्यतो आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड असतो, फॅक्च्युअल नसतो. तरीही आपल्याला काही गोष्टी आहेत त्या प्राधान्य करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणजे ग्रामीण विकासातील सहकारी संस्थेचं जाळं. मग प्राथमिक सहकारी संस्था काय आहेत, भूविकास बँका काय आहेत, त्या संकल्पना यांचं यांच्या गोष्टी तुम्ही चांगल्या परफेक्टली करून घ्या. पुढचं बघू ग्रामीण विकासात. पुढचा टॉपिक बघू ग्रामीण विकासात अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, SHG सूक्ष्म वित्त. तिथे बघा SHG सूक्ष्म वित्त हा पॉईंट हायलाइट केला आहे. याचा अर्थ SHG सूक्ष्म वित्त म्हणजे मायक्रो फायनान्सिंग आणि सेल्फ हेल्प ग्रुप, महिलांचे बचत गट, ह्या गोष्टींवर पर्टिक्युलर फोकस करायच्या. त्या गोष्टी पर्टिक्युलर फोकस करून घ्यायच्या. इथं शक्यतो नाबार्ड असेल, पुन्हा रिजनल रुरल बँक्स असतील, मायक्रो फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन असतील, सेल्फ हेल्प ग्रुप कार्यक्रम असेल 1992चा, किसान क्रेडिट कार्ड योजना असेल, प्राथमिक प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग कन्सेप्ट असेल, लीड बँक योजना असेल, अशा स्वरूपातल्या गोष्टींवर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. पुढचा टॉपिक ग्रामीण रोजगार योजना. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. ग्रामीण रोजगार योजना GS3 GS4 सगळीकडे विचारला जातो, प्रिलियमला वगैरे सगळी विचारला जातो. परफेक्ट पाहिजे त्या गोष्टी. मनरेगा आहे, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे. योजना कशी करायची, योजनेचं वर्ष बघायचं, योजनेमध्ये अंतर्गत असणाऱ्या गोष्टी बघायच्या. सुरुवातीला बघायचे ग्रामीण भागासाठी आहे की शहरी भागासाठी आहे वगैरे वगैरे, आणि त्या योजनेची उत्क्रांती कशी झाली. मनरेगा बघितली, मनरेगासाठी 6 योजना होत्या, एकत्र येऊन ती योजना झाली. सगळ्या पाठ करून घ्या, त्याच्या पलीकडे प्रश्न येत नाही. बघू आता ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम. ग्रामीण पाणी पुरवठा संदर्भात आता लेटेस्टला करंट अफेअरमध्ये जल जीवन मिशन या प्रकारची नॅशनल स्तरावरची योजना आणली आहे. तर जल जीवन मिशन काय आहे ते आपल्याला पर्टिक्युलर बघण्याची आवश्यकता आहे, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्वच्छता संदर्भातले असणारे कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन आहे तेही परफेक्टली करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास, उदाहरणार्थ ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण आणि दळणवळण, त्याच्या संदर्भात असणाऱ्या योजना परफेक्टली करायच्या, कारण ते डायरेक्टली फ्लॅगशिप योजनेवर प्रश्न विचारतात. दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने बघा दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ऊर्जा योजना आहे, तर तिच्यावर प्रश्न विचारला जातो. दळणवळण संदर्भात असणारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवर 100% प्रश्न असतो. तो टॉपिक परफेक्टली कव्हर करायचा आहे. गृहनिर्माण संदर्भात असणारी हाऊसिंग फॉर ऑल स्कीम आहे, परफेक्टली करा. पुढे बघू राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कव्हर झालेलीच आहे. मिशन अंत्योदया कव्हर झालेलीच आहे. ग्राम स्वराज्य अभियान लेटेस्टवाला अभियान आहे, हायलाईट करून दिले, परफेक्टली करा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. बस आता बघूया आपण मानवी हक्क हा टॉपिक. मानवी हक्कावर बेसिकली 60 ते 65 प्रश्न विचारले जात असतात. मानवी हक्कावरील हा जो काही खालचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना, तिथं 15 प्रश्न विचारतात. आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे का ह्या 15 प्रश्नामध्ये जास्तीत जास्त प्रश्न 15 पैकी 15 आउट ऑफ प्रश्न मिळवण्याचा ॲप्रोच आपला ह्या टॉपिककडे बघताना असला पाहिजे. बघूया आता आपण सिलेबस बघूया. 2.1 जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, मानवी हक्काचे आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताचे प्रतिबिंब, भारत मानक क्रमांकाचे आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा, हे सगळं टॉपिक वाचून घ्या. या टॉपिकमध्ये मी तुम्हाला बेसिक सांगतो. या टॉपिकवर प्रश्न विचारतात. UDHR युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहे त्यातील 30 कलम, ते 30 कलमाची यादी तुमची पाठ असली पाहिजे. त्या पलीकडे जाऊन भारतातील ज्या काही भारतातील मानवी हक्काबद्दलच्या तरतुदी आहे कलम 12 ते कलम 30 त्याची यादी तुमची पाठ असली पाहिजे. UDHRचे असणारे 9 करार आहेत. महिलांबद्दलचा असेल, बालकांबद्दलचा असेल, वृद्धांबद्दलचा असेल, सगळ्यांचं वर्ष तुमचं पाठ असलं पाहिजे. तिथेही प्रश्न विचारला जात असतो. त्या पलीकडे जाऊन बाकीचे जे प्रश्न विचारतात ते कॉमन सेन्सच्या अनुषंगाने सोडवायचे असतात. मानवी हक्काची डेफिनेशन, मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्काचे विविध प्रकार, सिव्हिल राईट, पॉलिटिकल राईट, इकॉनॉमिक राईट म्हणजे काय, यावर प्रश्न विचारला जातो. तर मग त्या संकल्पना चांगल्या करा आणि अंदाज लावून सोडायचं, बस संपला विषय. पुढे जाऊन एक महत्त्वाची गोष्ट आहे या पहिल्या टॉपिकमधून, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स परफेक्टली करायचा प्रश्न विचारला जात असतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर परफेक्टलीच करा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी संदर्भात असणारे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, जेंडर इनक्वॅलिटी इंडेक्स असेल, मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स असतील, हे काय आहेत हे परफेक्टली बघायचे, बस संपला विषय. मग त्याची पुन्हा यादी, मग भारताची यादी जगात जागतिक क्रमवारी असेल,
जागतिक क्रमवारी असेल, भारताचा मानवी निर्देशांक असेल वगैरे वगैरे, संपला विषय. आता बघू पुढचा बालविकास. बालविकास हा टॉपिक जो आहे समस्या व प्रश्न अर्भ मृत्यू त्याच्यामध्ये काय कव्हर केलं आहे. तर बालविकास या टॉपिकवर येणारे जे प्रश्न असतात ना, शक्यतो सुरुवात करताना बालविकासासंदर्भात असणारे भारतातील संविधानिक तरतुदी परफेक्टली करायच्या. बालकांविषयी असणारं धोरण बघायचं 1974चं 2013चं काय आहे त्यामध्ये अंतर्भूत ते बघायचं बस. त्याच्या पुढे जाऊन बालकांच्या संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था त्यावर प्रश्न विचारला जात असतो. मग त्यामध्ये राष्ट्रीय बाल हक्क आयोग जो आहे 2007चा, राज्य बाल हक्क जो आयोग आहे 2007चा, यावर प्रश्न विचारले जातात ते बघा. बालकांसंदर्भात जे महत्त्वाचे कायदे आहेत ज्युनियर जस्टिस ॲक्ट, पोक्सो ॲक्ट, पुन्हा हा जो खाली दिला आहे बघा प्रोव्हिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, चाइल्ड लेबरचा ॲक्ट, ह्या ॲक्टवर प्रश्न विचारले जात असतात. तर मग ते ॲक्ट परफेक्टली करा. आता समजा ह्या चाइल्ड लेबर प्रोव्हिशन अँड रेग्युलेशन ॲक्टवर अमेंडमेंट केली आहे 2016मध्ये, तर त्या अमेंडमेंटमध्ये कोणत्या तरतुदी आणल्या ते पर्टिक्युलर बघा. इथं बघा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ही योजना मेन्शन केली आहे, तर ती योजना पर्टिक्युलर प्रश्न विचारला जाणार आहे ICDSवर. मग त्या योजनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता, 1974 साली आली होती, 6 घटक होते. तर मग ते 6 घटक कोणते होते, इमिजिएट कोणते द्यायचे होते, एक्सटेंडेड कोणते द्यायचे होते, तो ॲप्रोच आपण डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. ICDS प्रमाणेच एक दुसरी योजना आहे, त्याला म्हणतात इंटिग्रेटेड चाइल्ड प्रिव्हेंटेशन स्कीम. मला वाटतं का इंटिग्रेटेड चाइल्ड ICDS जशी आहे ना तशीच ICPS एक योजना आहे बघा, इंटिग्रेटेड चाइल्ड प्रिव्हेंटेशन स्कीम अशी काहीतरी आहे त्या योजना नावाने योजना. तर ती पर्टिक्युलर आपल्याला हिट करायची आहे परफेक्टली. बालकांविषयी असणाऱ्या बाकीच्या योजना असतील, मध्यान्ह भोजन योजना आहे ती पण परफेक्टली करा, तिथंही प्रश्न विचारला जातो. बालकांच्या संदर्भात असणाऱ्या संस्था तर आपण केल्याच आहे. धोरण बघा, धोरणाचं वर्ष फक्त पाठ करा, संपला विषय, याच्या प्लेट काहीही करू नका. आणि कल्याणकारी योजना बालकांसंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या त्या बघायच्या आहेत. आता महिला विकास बघू. महिला विकास आणि हो एक लक्षात ठेवा बरं का, तुमचं पहिली रिडिंग आणि प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस झालं ना तर यांच्या वेबसाईटवर जायचं, यांच्या संदर्भात असणाऱ्या मिनिस्ट्री ज्या असतात ना त्यांच्या वेबसाईटवर जायचा आणि लेटेस्ट ज्या योजना आणि कार्यक्रम राबवले आहेत ना, ते लेटेस्ट ज्या योजना आणल्या आहेत ना ते योजना बघून घ्यायच्या. महिला विकास बघू. महिला विकास या टॉपिकमध्ये ना बेसिकली महिलांविषयीचं असणारं धोरण, महिलांच्या विषयी असणाऱ्या सगळ्या योजना करायच्या परफेक्टली. जननी सुरक्षा योजना असेल, मातृत्व वंदन योजना असेल, ह्या मी सांगितल्याच मागे आरोग्यासंदर्भात असणाऱ्या. परत मुलींसंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या योजना असतील काही, समजा मग बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे, पुन्हा सुकन्या समृद्धी योजना आहे, पुन्हा भाग्यश्री योजना आहे, ह्या परफेक्टली करा. त्याच्या योजना ज्या आहेत ना त्या परफेक्टली करायची. योजनाला कोणत्याही प्रकारचं ओरिजिन द्यायचं नाही, योजनावर प्रश्न विचारला जातो. आणि महत्त्व म्हणजे महिलांच्या संदर्भातल्या योजना ज्या आहेत ना, वन स्टॉप सेंटर असेल, अस्मिता कार्ड योजना असेल, स्वदागृह योजना असेल, ह्या योजना अशा आहेत ना इथं प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो, परफेक्टलीच करा. मनोधैर्य योजना असेल, निर्वाह अनुदान योजना असेल, परफेक्टली करा, काही प्रॉब्लेम नाही. लेटेस्टला विचारलेल्या योजना परफेक्टली करायच्या असतात. धोरणाचं वर्ष पाठ करायचं. बाकी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, आशा वर्कर. यावर एक प्रश्न 100% असतो. आशा वर्कर हा टॉपिक परफेक्टलीच करायचा, संपला विषय. आता बघू युवकांचा विकास हा टॉपिक. युवकांचा विकासामध्ये शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामूहिक साधने, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. आता हे बघा इथं त्यांनी हे हायलाईट केलं आहे. तर ही योजना परफेक्टली करायची आवश्यकता आहे, कारण आपण पर्टिक्युलरली ती करत नसतो. तर ही इथं मेन्शन केली आहे ती म्हणून परफेक्टली करा. राष्ट्रीय युवा धोरणे कोणत्या वर्षी आणली, 1988, 2002, 1988, 2003, 2013 हे काही धोरणांचे वर्ष आहेत ना ते तुम्ही पाहून घ्या बरं का, आणि परफेक्टली पाठ करा. धोरणाच्या वर्षावर प्रश्न विचारला जातो. त्याच्या पलीकडे जाऊन पुढचा प्रश्नाचं स्वरूप असतं युवा या संकल्पनेची व्याख्या युनायटेड नेशनच्या अनुषंगाने काय आहे, युवा धोरण 2013च्या अनुषंगाने काय आहे, 2014च्या अनुषंगाने काय आहे ते पर्टिक्युलर बघून घ्या. युवकांच्या संदर्भात असणारी महत्त्वाची योजना 2016ची जी आत्ताची राष्ट्रीय युवा सशक्तीकरण अभियान आहे 2016चं ते झालं. नॅशनल सर्व्हिस सोशल सर्व्हिस स्कीम, नॅशनल सर्व्हिस स्कीम झाली 1969ची.
राष्ट्रीय सेवा योजना जिला आपण म्हणतो त्यावर परफेक्टली प्रश्न असतो, हिट मारायचा, संपला विषय. आदिवासी विकास, समस्या व प्रश्न, शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामूहिक साधने, जंगलविषयक कायदा, त्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आदिवासी संदर्भात असणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनल तरतुदी कोणत्या होत्या, 330 पासूनच्या 345 पर्यंतच्या, 5वं शेड्यूल, 6वं शेड्यूल, तिथं प्रश्न विचारला जातो. आदिवासी संदर्भात असणारे महत्त्वाचे 2 कायदे, पेसा ॲक्ट 1996चा, 2006चा जंगलविषयक अधिकार कायदा इथं मेन्शनच केला आहे, तो परफेक्टली करायचा आहे. आदिवासीविषयी असणारी महत्त्वाची योजना, ट्रायबल सब प्लॅन असेल, इंटिग्रेट मपेडा असेल, मेडा म्हणतो आपण त्याला, मेडा असेल, ITDTA असेल, ते परफेक्टली बघा. आदिवासी विकासावर असणाऱ्या काही महत्त्वाच्या स्वयंसेवी संघटना आहेत, हेमलकसा प्रकल्प असेल वगैरे वगैरे काय आहे तेही परफेक्टली बघण्याची आवश्यकता इथे आहे. आदिवासी विकासावर शक्यतो त्या स्वरूपात प्रश्न, ह्या दोन्हीचा कायद्यावर प्रश्न असतो, पेसा आणि जंगलविषयक अधिकार कायदा आणि ट्रायबल सब प्लॅन, बस. आता सामाजिक वंचित वर्गाचा विकास, याही टॉपिककडे बघा तुम्ही, त्याच्या अनुषंगाने बघा, त्याविषयी असणारे महत्त्वाचे धोरणं जे आहेत ते कंप्लीट करा. परत सामाजिक सुरक्षा वंचित वर्गामध्ये SCचा समाज येतो, OBC संबंध येतो, तर मग नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, नॅशनल कमिशन ऑफ OBCवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. इथं आदिवासी करता नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब आहे, त्यावर बघा, ते पण एकदा बघून घ्या. वयोवृद्ध लोकांचे कल्याण, समस्या व प्रश्न, शासकीय धोरण, कल्याण कार्यक्रम, वयोवृद्धांविषयी असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत त्या परफेक्टली करा. आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्यावर प्रश्न विचारला जातो. हेल्प एज इंडियावर 100% प्रश्न विचारला जातो. ती हेल्प एज इंडियाची डेफिनेशन करून, हेल्प एज इंडिया काय आहे ते परफेक्टली बघून घ्या. शक्यतो प्रश्न स्वरूप जे असतं ना ते समस्यावर असतं, वयोवृद्ध लोकांच्या समस्या काय आहेत आणि ते आपल्याला कॉमन सेन्सच्या अनुषंगाने सॉल्व्ह करायचे असतात, बाकी काय नाही. मग पुन्हा एक पर्टिक्युलर बघा का वयोवृद्धांचं पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे किती नाही तेही परफेक्टली बघून घ्या. 2.8 कामगार कल्याण हा टॉपिकमध्ये शक्यतो ILOवर प्रश्न विचारतात, बस. आणि कामगार कल्याणाविषयी असणारे काही महत्त्वाची योजना असतील, कार्यक्रम असतील त्या परफेक्टली बघून घ्या. पुढचं बघू विकलांग व्यक्तींचे कल्याण. विकलांग व्यक्तींचे कल्याण याच्यामध्ये विकलांग व्यक्तींसंदर्भात असणारं महत्त्वाचं काही धोरण असेल तर ते परफेक्टली करायचं. धोरणाची वर्ष असेल, त्यांच्या संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या कल्याण योजना, म्हणजे समजा करंट अफेअरमध्ये समजा आता आपल्याला सक्षम ही योजना लक्षात आली, AICTEने काढलेली अपंगांसाठीची, पाठच करा, लक्षातच घ्या. पुन्हा म्हणजे ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या संदर्भात असणारी योजना आणि कार्यक्रम. परत हा जो टॉपिक आहे ना विकलांगांसंदर्भातल्या संस्था, ह्या टॉपिकवर एक प्रश्न विचारला जातो नेहमी. विकलांगांसंदर्भातल्या असणाऱ्या स्पेशल काही संस्था आहे बघा, 6-7, त्या सगळ्या संस्थांचं हेडक्वार्टर कुठं आहे, कधी स्थापन झाली, ते परफेक्टली पाठ करून घ्या. लोकांचे पुनर्वसन, ह्या टॉपिकवर शक्यतो फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात नाही, कॉमन सेन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारतात, तुम्ही कॉमन सेन्स चांगल्या प्रकारे डेव्हलप करा. आता पुढचं बघू आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना. ह्या टॉपिकवर बेसिकली 15 ते 16 प्रश्न विचारले जात असतात हा टॉपिक, आणि असा आहे का तो स्कोरिंग आहे, त्यामुळं हा टॉपिक परफेक्टली करायचा. मी ह्या टॉपिकबद्दलची स्ट्रॅटेजी सिंपल सांगेल. आपण काय करतो, UPSCचा ॲप्रोच ठेवतो. UPSCचा ॲप्रोच इथं ठेवायचा नाही, संस्था करताना ॲप्रोच पहिला ठेवायचा, संस्थेची स्थापना कधी झाली हे बघायचं, आणि संस्थेची स्थापना होताना संस्थापक देश कोणते होते याची यादी परफेक्टली करायची. याच्या पलीकडे प्रश्न इथं विचारलाही जात नाही, तुम्ही तेही करू नका. मी 2018चा पेपर सांगतो तुम्हाला. 2018मध्ये बघा संस्थावरचं स्थापना वर्ष आणि संस्थापकांची यादी, ह्या गोष्टीवर जवळपास 15 पैकी 12-13 प्रश्न होते, बस. ह्याच गोष्टीला हिट मारायचं. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन केलं ना तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का कोणत्या टॉपिकला ते फोकस करतात, संपला विषय. आता पुढचा आहे ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, तोही परफेक्टली करायचा आहे. 2.13 मूल्यनिर्णय आणि प्रमाणित याच्यावर शक्यतो कॉमन सेन्स बेस्ड प्रश्न विचारले जातात. हे झालं आपलं सिलेबसचं ओव्हरलुकिंग. आता आपल्याला बघायचं आहे नोट्स मेकिंग. पहिली रीडिंग झाली, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस झालं, त्यानंतर आपल्याला नोट्स मेकिंग करायचे असतात. नोट्स मेकिंग करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल 4-5 मिनटं मी बोलन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, नोट्स मेकिंग करताना शक्यतो पहिली रीडिंग 2-3 रीडिंग झाल्यानंतर आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस झाल्यानंतरच नोट्स मेकिंग करा. नोट्स मेकिंग करताना फक्त आणि फक्त ज्या पार्टला तुम्ही कन्फ्यूज असतात त्याच पार्टमधील फॅक्ट या नोट्स मेकिंगमध्ये आल्या पाहिजे. थर्ड थिंग, नोट्स मेकिंग करताना फक्त आणि फक्त फॅक्च्युअल डाटा उचला. हा सगळा मी फॉर्मॅट दिला आहे तुम्हाला, त्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल का मी फक्त फॅक्ट इथं लिहिलेल्या आहेत. म्हणजे NCERT घेतली त्याच्या सगळ्या फॅक्ट इथं लिहिल्या फक्त, बस. NCERTचे उद्दिष्ट मी लिहिले का नाही लिहिले. उद्दिष्ट का नाही लिहिले, कारण का तर मला पाठ करायचे नाही, ते मला फक्त आणि फक्त संस्थेच्या नावावरून लक्षात ठेवायचे.
म्हणजे फक्त आणि फक्त फॅक्च्युअल गोष्टी मी इथं उतरल्या आहे याच्यामध्ये नोट्समध्ये. म्हणजे नोट्स लक्षात घ्या, नोट्स का तयार करताना फक्त फॅक्ट आणि फॅक्ट आल्या पाहिजे आणि ते शॉर्ट आणि प्रिसाईज असलं पाहिजे आणि थोडंफार प्रमाण चांगल्या प्रकारे मोडिफाय केलं पाहिजे. तुलनात्मक तक्ता वगैरे आपण तुलनात्मक स्वरूपात रिप्रेझेंट करा, डायग्रामच्या स्वरूपात रिप्रेझेंट करा, चार्टच्या माध्यमातून रिप्रेझेंट करा, ह्या गोष्टी प्रॉपरली इथे करत जा. फक्त आणि फॅक्ट घ्यायच्या आणि नोट्स तयार करा. त्याचं कारण असं आहे का नोट्स तयार करण्याचं कारण असं की नोट्स जर तुम्ही परफेक्टली गेला तर पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही संपूर्ण HRDच्या फॅक्ट आणि फॅक्ट पाठ करता आणि फॅक्ट आणि फॅक्ट पाठ केल्यामुळं तुम्ही पेपरच्या दिवशी जे फॅक्टवर प्रश्न येत असतात ते चुकत नाही. HRDमध्ये नोट्स मेकिंग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, अतिशय महत्त्वाचा HRDच्या स्ट्रॅटेजीमधला घटक आहे आणि तो तुम्ही परफेक्टली करण्याची आवश्यकता आहे. नोट्स मेकिंग करा फक्त 4-5 मुद्दे लक्षात ठेवा. फॅक्च्युअल डाटावर असला पाहिजे, प्रिसाईज असला पाहिजे, उद्दिष्ट वगैरे टाळा. फक्त फॅक्ट घ्या. कन्फ्युजिंग ज्या गोष्टी तुम्ही कन्फ्युज आहात त्याच गोष्टी यामध्ये कव्हर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PYQच्या अनुषंगाने ज्या गोष्टीवर आयोग नेहमी प्रश्न विचारतो त्याच गोष्टी तुम्ही फक्त नोट्सच्यामध्ये घेतल्या पाहिजे. नोट्स मेकिंग करताना 2-3 रीडिंग झाल्यानंतर आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस झाल्यानंतरच नोट्स मेकिंग करा. संपला विषय. हा नोट्स मेकिंगचा माझा फॉर्मॅट आहे. तुलनात्मकरित्या मी 4 ज्या संस्था आहेत त्या 4 संस्था घेतलेल्या आहेत. तुलनात्मक घेण्याचं कारण असं की सगळ्या गोष्टी जर सगळ्या जर संस्था मी एकाच वेळेस जर केल्या ना तर ते माझ्या परफेक्टली लक्षात राहतील. संपला विषय. मी बरोबर परफेक्टली रिप्रेझेंटेशन केलेलं आहे याचं. आणि जिथं मला हायलाईट मारायचं आहे ना तिथं मी असे खाली ब्लॅक कलरने हे पण केलेलं आहे, बॉर्डिंग पण केलेलं आहे. आता पुढं झालं रिव्हिजन स्ट्रॅटेजी. HRDची रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याबद्दल थोडं आपण 4 मिनिटं बोलूया. याबद्दल मी स्पेशल व्हिडिओ तयार करणारच आहे. तरी पण बघू. HRDची रिव्हिजन स्ट्रॅटेजी करताना लक्षात ठेवा ती 4 वे असली पाहिजे. HRDमधल्या बऱ्याचशा फॅक्ट आपल्याला रिकॉल करायच्या असतात. त्यामुळं डेली बेसिसवर आपण HRD मध्ये जे वाचतो ना ते डेली बेसिसवर रात्री झोपताना किंवा दुसऱ्या दिवशी सुरुवात करताना फक्त ज्या फॅक्ट आपण वाचल्या त्या फक्त रिकॉल करायच्या असतात डेली बेसिसवर. सेकंड असते वीकली बेसिसवर. पूर्ण आठवड्यामध्ये आपण HRDच्या ज्या गोष्टी वाचतो किंवा ज्या फॅक्ट आपण वाचतो त्या विकेंडला 2-3 तासामध्ये आपण एकदा रिकॉल केल्या पाहिजे. थर्ड आहे बिफोर एक्झाम. आपल्याला सर्वांना माहिती आहे एक्झाम जर असेल तर एक्झामच्या 1 महिन्यापूर्वी आपण रिव्हिजन केली पाहिजे प्रॉपर. याची शॉर्ट नोट्स आपण काढलेल्या आहेत. त्या शॉर्ट नोट्स आपण बिफोर एक्झाम रिवाईज केल्या पाहिजे प्रॉपरली. ती झाली थर्ड वेज. आणि चौथी झाली 1 डे बिफोर. 1 डे बिफोर हा घटक खूप महत्त्वाचा आहे. पेपरच्या आदल्या दिवशी प्रॉपरली आपण HRDमध्ये HRDच्या ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत काढल्या त्या प्रॉपरली सगळ्या फॅक्ट आपण पाठ केल्या पाहिजे. आता एक लक्षात ठेवा रिव्हिजन करताना बरेचसे जण काय होतात रिव्हिजन म्हणजे रीडिंग हे समजून रीडिंग करत बसता. रीडिंग कधीच करायची नाही. HRD कोणताही विषय घ्या रिव्हिजन ही रिव्हिजन असते. रिव्हिजन ही रीडिंग नसते. म्हणजे मी 2-3 वेळा पुस्तक वाचले ते 4, 5, 6, 7, 20 वेळा मला वाचायचं नाही आहे. मला त्याची रिव्हिजन करायची. रिव्हिजन करताना त्याच्यामध्ये थोडंफार इनोव्हेशन ठेवा. परत पुस्तक वाचा हे नका ठेवू. डाटा तुम्ही जो केलेला आहे तो डाटा तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा आहे त्यासाठीची काही न्यूमेरिक्स डेव्हलप करा. काही गोष्टी कम्प्युटरली करा. बेरोजगारीच्या ते 3 मेथड होत्या. 3 मेथड मला कम्प्युटरली करायच्या आहेत, कम्प्युटरली पाठ करायचे आहेत. बस मोजक्याच गोष्टी रिवाईज करा. NCERT करताना त्याचे उद्दिष्ट मोजकीचे आहेत तेच फक्त बघा. बाकीच्या गोष्टी सोडून द्या. म्हणजे मोजकेपणा आणि मुद्देसूदपणा आणि जो डाटा आपण वाचला आहे HRDचा किंवा कोणत्या विषयीचा तो शुद्ध एका इनोव्हेटिव्ह आयडिओलॉजीने आपल्या याच्यामध्ये स्टोरेज झाला पाहिजे. त्या अनुषंगाने रिव्हिजन करा. नुसतं रीडिंग करू नका. डेली करायचं आहे. पूर्ण दिवस झाल्यानंतर शेवट अर्ध्या तासामध्ये फक्त आणि फक्त ज्या संपूर्ण दिवसामध्ये आपण फॅक्ट केल्या त्या रिकॉल करायच्या आहे. दुसरं म्हणजे वीकली. पूर्ण आठवडा झाल्यानंतर जेवढं काय आपण वीकमध्ये वाचलं आहे ते रिवाईज करायचं आहे. बिफोर एक्झाम 15 दिवस अगोदर सगळ्या फॅक्ट आपले पाठ असल्या पाहिजे. 1 डे बिफोर रिवाईज करताना फक्त एवढं लक्षात ठेवा फक्त फॅक्ट आणि फॅक्टच रिवाईज करा. बाकी काही करू नका. पाठांतर करायच्या गोष्टी हा टॉपिक राहिला. पाठांतरासाठी फक्त एक लक्षात ठेवा फक्त फॅक्ट आणि फॅक्ट पाठ करा. बाकीचा फापड पसारा पाठ करत नका जाऊ. आणि महत्त्वाचे जे आहेत मुद्दे सिलेबस धरून तेवढंच पाठ करा. आता झाली आपली बुकलिस्ट डिस्कस आणि वाचन. त्याच्या पुढचा एक मुद्दा आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे 2 आवर्स. तुम्ही किती वाचता आहे, किती पुस्तक वाचता आहे, किती वर्ष वाचता आहेत, किती महिने वाचता आहेत त्या गोष्टी काही मॅटर करत नाही. मॅटर करतात त्यात सगळ्या वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या 2 तासामध्ये कशा रिप्रेझेंट होतात.
वाचले 100 पुस्तक आहे, पण 2 तासामध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसलं आणि पडले 70 मार्क, काही फायदा आहे का? नाही फायदा. म्हणून 2 तासाची प्रॉपर तयारी असली पाहिजे. मी या विषयावर व्हिडिओ करणारच आहे. दोन तासामध्ये, एक्झामच्या 2 तासामध्ये आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे, आपण जे काही डिप्रेशनला फेस करतो त्या गोष्टीला आपण टॅकल कसं करायचं, राऊंड मेथड आपण कशा वापरायच्या आणि प्रश्न चॉईस करताना आपला ॲप्रोच कसा असला पाहिजे, ह्या गोष्टी मी डिस्कस करण्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ तयार करणारच आहे. तो व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये तयारच करेल. तुम्हाला हा व्हिडिओ मी आशा करतो की GS3ची जी स्ट्रॅटेजी आहे त्याचा जो मी व्हिडिओ तयार केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याबद्दल तुमचे जे काही रिव्ह्यू असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की मेन्शन करा. आणि याच्या पलीकडेही तुम्हाला जर माझ्याकडून काही विशेष घटकांवर व्हिडिओ तयार करा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तेही सांगा. त्याबद्दलचंही मी तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद.